एक सूचना करायची आहे की मोबाईल सायलेंटवर ठेवा. अर्थात इथं रेंजच नाही आहे कुणाला, त्याच्यामुळे बहुतेक सायलेंटवरच असतील. तरी सुद्धा एकदा चेक करा. सर्व मान्यवरांचं स्वागत. श्रीयुत पराग देव लिखित ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सदानंद मोरे सर, आजचे प्रमुख वक्ते माननीय श्रीयुत अविनाश धर्माधिकारी सर, विशेष अतिथी माननीय श्रीयुत अनय जोगळेकर सर, तसंच लेखक पराग देव, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व श्रोत्यांचं, वाचकांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आजची ही ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा असल्यानं वो हायनिंग दाजिया असं चायनीजमध्ये सुद्धा मी तुमचं स्वागत करते. हायनिंग लाय डाव तुशू चुबॅन म्हणजेच वेलकम टू बुक पब्लिकेशन. तब्बल 500 पानांचं पुस्तक आणि तेही पहिलंच पुस्तक असल्यानं लेखक पराग देव यांचं आपण सगळेजण जोरदार अभिनंदन करूया. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. यासाठी मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यानंतर मोरया गोसावी देवस्थानचे मुख्य विश्वस्त आणि देव कुटुंबाचे प्रतिनिधी मंदार महाराज यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ आणि मोरया गोसावींचं चरित्र असं या सत्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर श्रीयुत सदानंद मोरे सर, श्रीयुत अविनाश धर्माधिकारी सर यांचा सत्कार इथं होतोय.
मोरया. यानंतर श्रीयुत अनय जोगळेकर सर. आदरणीय मंदार महाराज आणि सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद. पुस्तक प्रकाशन सोहळा हा अतिशय आनंदाचा असतो. नवं काही वाचायला मिळणार असतं, एक नवीन विचार मिळणार असतो, एक उत्सुकता असते. लेखक पराग देव यांना मी विनंती करते की ड्रॅगन म्हटलं की जरा घाबरायलाच होतं नाही, तर त्यावर प्रेमकथा कशी काय सुचली? आणि नुसतीच प्रेमकथा नाही तर ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा कशी सुचली आणि पुस्तक लिहून झाल्यावर त्यांच्या काय भावना होत्या याबद्दलची एक गोष्ट आम्हाला सर्वांना तुम्ही सांगावीत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोगत व्यक्त करावं एवढं मोठं काही कर्तृत्व नाहीये. 3 मान्यवरांच्या शेजारी बसल्यानंतर काय वाटतं हे आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप अवघडलोय आता मी खरं सांगायचं तर. पुस्तक लिहिणं खूप सोपं होतं त्या मानाने. 500 पानांची कादंबरी असं आपण म्हणालो तरी कथा आणि वेगवेगळे बिंदू जोडत गेल्यानंतर त्याचा कॅनव्हास खूप मोठा होता. ती झाली. म्हणजे ते काही मी 500 पानं लिहायची असं ठरवून काही लिहिलं नाहीये, पण ती झाली. एक सोपं होतं. पण आता इथे येऊन काहीतरी बोलायचं म्हणल्यानंतर मात्र मला फार अवघड वाटतंय. आणि आज सगळेजण तुम्ही वास्तविक ऐकायला जमलेले आहेत या 3 इतक्या मोठ्या लोकांना, आणि त्यात माझं मनोगत व्यक्त करायचं असं काही फार मोठं नाहीये. प्रेम कसं आलं त्या गोष्टीमध्ये, तर प्रेम नसेल तर ती गोष्टच होत नाही असं मला वाटतं. लोकशाहीची असो, राजकारणाची असो, सगळ्याचा बेस एक प्रेम आहे. आणि प्रेम आहे म्हणून ती गोष्ट ऐकायला लोक जमतात. म्हणून ती एक प्रेमकथा आहे. लोकशाही म्हणजे काय की राजकारण आहे, हा माझ्या आवडीचा विषय आहे म्हणून तो मी लिहित गेलो. आणि मग ते बिंदू जोडता जोडता मग त्याचं 2 प्रेमकथा आहेत खरं तर यामध्ये. आता ती सगळ्यांनी वाचली तर त्याच्याबद्दल आता जास्त काही सांगितलं तर हा ड्रॅगनला तुम्ही घाबरू नका, नक्की ऐका, वाचा आणि मग तुम्हाला मजा येईल. यापेक्षा जास्त मी आता काही सांगत नाही रुचा. कारण आता आपण ज्यांचं बोलणं ऐकायला जमलेलो आहोत त्यांचं बोलणं ऐकूया. म्हणजे पुस्तकाच्या निर्मितीवर बोला ना. आम्हाला आवडेल ऐकायला. कोरोना हा सगळ्यात याचा प्रेरणा होती. लेखन ही माझ्या सगळ्यात आवडती गोष्ट होती. इतकी आवडती गोष्ट होती की शाळेमध्ये पूर्वी 5 ऑप्शन द्यायचे, त्यापैकी एका गोष्टीवरती निबंध लिहा. तर मला आठवतं एक कमलिनी जोशी आम्हाला क्लास टीचर होत्या, कारण त्यांनी मला शिक्षा केली होती. मी 5 निबंध लिहिले होते. मराठीच्या प्रश्नपत्रिकेला 2 सप्लिमेंट लावणारा म्हणून मला त्यांनी वर्गात अंगठे धरून उभं केलं होतं. म्हणजे लिहिण्याबद्दलची शिक्षा होती, पण ते लिहिणं काही कमी झालं नव्हतं. आणि 6माही परीक्षा संपून आल्यानंतर मला असं वाटलं होतं, मी छाती काढून जरा चालत होतो की वा वा 5 निबंध लिहिलेले आहेत मी, कौतुक करणार माझं. तर त्यांनी मला सगळ्यांसमोर सांगितलं होतं की याचा अर्धा मार्क मी कमी केला आहे. आम्हाला सगळी तयारी करायची आहे, फराळाचे पदार्थ करायचे आहेत, आवरावर करायची, आणि याचे 5 निबंध कोण वाचणार. तरी त्या परीक्षेच्या पेपरमध्ये कुठेही दुसरीकडे अर्धा मार्क नव्हता म्हणून माझा मार्क कमी झाला नव्हता. पण ते लेखन प्रेम काही संपलं नाही. मग विविध माध्यमातून त्या वयात कविताही केल्या. तुम्ही समजून घ्याल त्या वयात म्हणजे काय ते. छोटे लेख लिहित होतो, वृत्त लिहित होतो, अनेक गोष्टी लिहिल्या. पण पुस्तक स्वरूपामध्ये हे पहिलंच पुस्तक आहे. आणि करोनामध्ये जो प्रचंड वेळ होता आणि चीनवरती एक राग होता, मग तो नुसताच राग असून उपयोग नव्हता. मग चीनचा अभ्यास केला. दिवसभर मी एका खोलीत कोंडलेला असायचो. माझी बायको मला विचारायची बाहेर येणार एका खोलीतच जेवायला द्यायचंय. ते अभ्यास करत 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 मग काही सूत्र, काही टिंब जोडत जोडत एक कथा निर्माण झाली. आणि
त्याच्यासाठी मात्र खूप अभ्यास करावा लागला. चीनमध्ये असलेल्या काही मित्रांची, काही ओळखीच्या लोकांची त्याच्यात मदत झाली आणि मग होत गेलं पुस्तक. खरं तर हे होत गेलं म्हणजे हा मोरयाचा आशीर्वाद आहे, बाकी काही नाही. धन्यवाद परागजी. त्यांनी अतिशय प्रेमाने पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाबाबतची उत्सुकता जास्त वाढलेली आहे आपली. आता व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी श्रीयुत पराग देव लिखित ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा या पुस्तकाचं प्रकाशन करावं. ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा. चेतक बुक्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. जोरदार टाळ्यांनी या पुस्तकाचं आपण स्वागत करूया. चेतक बुक्स यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि आज सवलतीच्या दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ते आपण जरूर घ्यावं. धन्यवाद मान्यवरांना. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमातील विशेष पाहुणे आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतील. माननीय श्रीयुत अनय जोगळेकर हे मुंबईतील वाणिज्य दूतावासात राजकीय संबंध विशेष प्रकल्प अधिकारी म्हणून 2006 पासून कार्यरत आहेत. 2009 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन पासून सुरुवात करून लोकसत्ता, लोकमत, सामना, तरुण भारत, सकाळ अशा प्रमुख वर्तमानपत्रात नियमित लेखन, स्तंभलेखन त्यांनी केलं आहे. 2010 ते 14 ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संलग्न संशोधक म्हणून त्यांनी काम पाहिलंय. भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे हे त्यांचं पुस्तक 2019 साली प्रकाशित झालेलं आहे. टेलिव्हिजनवरील महत्त्वाच्या सर्व मराठी चॅनल्सवरील चर्चांमध्ये विश्लेषक म्हणून ते सहभागी झालेले आहेत. MH48 या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर मुख्यतः महाराष्ट्राच्या राजकारणावरील विश्लेषण पाहायला मिळतं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, वोसी आंतरराष्ट्रीय परिषद, राज्य मराठी विकास संस्थेत अशासकीय सदस्य अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी त्यांचा कार्यकर्ता म्हणून सहभाग राहिलेला आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी काम पाहिलेलं आहे. मी जोगळेकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर, आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर, आदरणीय मंदार महाराजजी देव आणि उपस्थित सर्वांना सप्रेम नमस्कार. पराग देव यांच्या पुस्तकाबद्दल आज आपण इथे जमलेलो आहोत. माझी परागशी अशी काही वैयक्तिक ओळख नव्हती आणि जेव्हा त्यांचा फोन आला की एक पुस्तक लिहिलेलं आहे ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा, तेव्हा नाव ऐकूनच थोडीशी उत्सुकता चाळवली. कारण त्याच्यात ड्रॅगन आहे. ड्रॅगन म्हणजे कोण आहे, आता चीन आहे का आणखीन कोणी ड्रॅगन आहे हे तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा आपल्याला कळेलच. पण हे पुस्तक चीनबद्दल आहे आणि एका अर्थाने भारत आणि चीन यांच्या संबंधांबाबत आपण जेव्हा चर्चा करतो, खास करून ज्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक लिहिलं गेलं होतं, करोनाचा कालखंड म्हणजे करोनाचा प्रसार जगात कुठून झाला ते भारत आणि चीन यांच्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तेव्हा उद्भवलेली परिस्थिती असो, या पार्श्वभूमीवर भारतात सगळ्याच लोकांमध्ये चीनबद्दल एक विशिष्ट असं मत तयार झालं होतं. एका अर्थाने लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश, चीन दुसऱ्या क्रमांकाचा देश. अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही अमेरिका पहिल्या क्रमांकाचा देश, चीन दुसऱ्या क्रमांकाचा देश. भारत चीन मैत्रीबाबत जे लोक आग्रही असतात त्यांचं म्हणणं असतं की भारत आणि चीन यांच्यामध्ये 3,500 किलोमीटरहून जास्त सीमा आहे
आणि साधारणतः गेल्या 3-4 हजार वर्षाच्या इतिहासात 99.9% आपले संबंध शांततापूर्ण राहिलेले आहेत. फक्त 0.1% म्हणजे 1962चं युद्ध, अर्थात तेव्हा या सगळ्या गोष्टी गलवान आणि डोकलाम आणि हे सगळ्या परिस्थिती उद्भवली नव्हती. पण बाकी 99.9% आपला संबंध चांगले राहिलेले आहेत. भारतातनं चीनला बुद्ध मताची शिकवण आणि अन्य अनेक गोष्टींचं आदानप्रदान, सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिलेली आहे. आणि त्यामुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन त्यांच्याकडनं केलं जातं. पण एखाद्याशी मैत्री व्हायला त्याच्याबद्दल पुरेशी माहिती असणं, किमान जुजबी माहिती असणं तरी आवश्यक असतं. आणि ही गोष्ट मला सातत्याने थोडंसं आश्चर्यचकित करत होते की जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात महत्त्वाचा देश किंवा GDPच्या बाबतीत मोठा देश, भारताशी चीनशी असलेला व्यापार हा 100 अब्ज डॉलरच्या पलीकडे आहे. पण एवढं असूनही, म्हणजे मी सामान्य भारतीयांबद्दल बोलत नाही, पण अगदी जे सुशिक्षित भारतीय आहेत त्यांना जर चीनबद्दल विचारलं की तुम्हाला काय माहिती आहे, की 4 मोठी शहरं माहिती आहेत का, की चीनमधले 4 मोठे लेखक माहिती आहेत का, किंवा कवी माहिती आहेत का, किंवा काही सिनेमा निर्माते माहिती आहेत का, तर उत्तर नाही येतं. आणि खरंच ते माहिती नसल्याने काही फरक पडत नाही. म्हणजे भारत पाकिस्तान संबंधांबद्दल जरी पाकिस्तानबद्दल वैर असलं तरी पाकिस्तानमधले अनेक लोक, अनेक शहरं, अनेक या गोष्टी आपल्याला माहिती असतात. इंग्लंड, अमेरिका तर आता प्रत्येक घरातलं कोणी ना कोणीतरी या देशामध्ये स्थायिक झालेलं आहे, आखाती देशांमध्ये स्थायिक झालेलं आहे. पण चीनसारखा महत्त्वाचा देश आणि इतका कोरडेपणा, आणि म्हणून म्हटलं की जेव्हा परागदेव यांनी भारत चीन नाही आहे पण भारताचा त्याच्यामध्ये संबंध आहे आणि ती प्रेमकथा आहे हे जेव्हा लिहिली तेव्हा साहजिकच वाचायची उत्सुकता चाळवते. माझं जे पुस्तक होतं परराष्ट्र संबंधांबद्दल, त्याच्यात चीनवर बरेच लेख जे मी त्या काळात लिहिलेले ते त्याचा थोडासा धावता आढावा या पुस्तकात पाहायला मिळतो. पण मला स्वतःला माझं पुस्तक वाचताना खूप बोर झाल्यासारखं वाटत होतं, खूप वृक्ष वाटत होतं, कारण त्याला कोणी नायक नाहीये. जे भारत चीन यांच्यातले संबंध एका बुद्धिबळाच्या खरं कसोटी मालिकेसारखं, क्रिकेटच्या कसोटी सामन्यासारखं आहे की 5 दिवस सामना चालतो आणि निकाल काहीच लागत नाही, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की मग याचा उपयोग काय. तर त्याच्याऐवजी मला असं वाटतं जर चीनबद्दल अधिक आपल्याला माहिती करून घ्यायची असेल, चीनबद्दल आपलं ज्ञान वाढवायचं असेल, रुची निर्माण करायची असेल, तर त्याच्यासाठी कादंबरीच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत गेला, त्याच्यामध्ये एखादी प्रेमकथा असली, त्याच्यामध्ये काही सस्पेन्स असला, ड्रामा असला, तर ते अधिकाधिक लोकांपर्यंत तो विषय पोचू शकेल. आणि नेमकं हेच काम परागचं पुस्तक, परागची कादंबरी करते. त्याची सुरुवात प्रेमकथेपासून होते, पण जसं तुम्ही वाचत जाता पुढे तसं तसं तुम्हाला त्याच्यात राजकारण, समाजकारण, दोन्ही देशांमधले संबंध आणि एकूणच चीन आणि जग या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला एक सखोल माहिती तुमच्यापर्यंत सादर केली जाते. मला असं वाटतं मराठीमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न, म्हणजे भारतीय भाषांमध्ये आणि त्याच्यातही मराठीमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न करणं हे धाडसाचं काम आहे. आणि ते धाडस परागने केलेलं आहे. पहिलंच पुस्तक आणि त्याच्यामध्ये एवढं मोठं आव्हान त्यांनी पेललंय, त्याच्याबद्दल त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण जे लोक चीनमध्ये राहतात त्यांनाही चीनी समाजाबद्दल, चीनी व्यवस्थेबद्दल विचारलं तर फारसं काही माहिती नसतं. म्हणजे ते तिकडे नोकरीपुरते, धंद्यापुरते राहतात, पण चीन काय आहे, चीनचं मर्म काय हे विचारलं तर त्यांना माहिती असतं तसं नाही. आणि अशा वेळेला चीनबद्दल एक पुस्तक लिहिणं आणि त्याच्यातनं एवढ्या सगळ्या विषयांचा एक आढावाही घेणं आणि त्याच्यामध्ये एक ती प्रेमकथेची ती 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 कहाणी आहे तिची जपणूक करणं, या सगळ्या गोष्टी या परागदेव यांनी साध्य केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांचं स्वागत करतानाच माझी आपल्याला आग्रही विनंती आहे की हे पुस्तक आपण विकत घेऊन वाचावं. आणि चीनबद्दल एकूणच, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की भारत हा विश्वगुरू आहे किंवा भारताचं जगातलं स्थान हे सातत्याने वाढत आहे, आपली अर्थव्यवस्था आता 10व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर, आणि पुढच्या 2-3 वर्षात भारत जगातला 3रा सगळ्यात मोठा अर्थव्यवस्थेच्या बाबतीतला देश होईल. आणि आगामी 20-25 वर्षाचा जर कालखंड धरला तर एका प्रकारे भारत विरुद्ध चीन किंवा भारत आणि चीन यांचा जगातला एकूणच स्थान आहे ते वाढत जाणार आहे. आणि तसा भारत आणि चीन यांच्यातला कदाचित संघर्षही काही क्षेत्रातला आणि अनेक क्षेत्रातलं सहकार्यही वाढत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय म्हणून आपल्याला चीनबद्दल जेवढी अधिक माहिती, कारण भाषा आपल्यामध्ये अडचण आहे, संस्कृती एका प्रकारे मोठी मध्ये हिमालयाची भिंत आहे आणि त्याच्यामुळे एक चीनबद्दलचा एक कोरडेपणा आहे, पण ती भिंत तोडून आपण अधिकाधिक चीनबद्दल माहिती स्वतःच्या ज्ञानामध्ये भर पाडत गेलं तर ती आपल्यासाठी
एक भारतीय म्हणून आपल्याला आवश्यक आहे आणि त्याचं काम पराग देव यांचं पुस्तक करतं. त्याच्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून आपला विराम घेतो. धन्यवाद. धन्यवाद जोगळेकर सर. यानंतर माननीय अध्यक्षांचे विचार आपण ऐकणार आहोत. डॉक्टर श्रीयुत सदानंद मोरे सर, लेखक, कवी, समीक्षक, नाटककार, इतिहास संशोधक, कीर्तनकार अशा अनेक भूमिकांद्वारे महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अवकाशात आपलं स्थान निर्माण करणारे डॉक्टर मोरे सर मुळात हाडाचे शिक्षक आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा त्यांनी आपल्या अभ्यासाद्वारे वृद्धिंगत केला. बहुशाखीय अभ्यासाचा पुरस्कार हल्ली होऊ लागलाय, परंतु डॉक्टर मोरे सर गेल्या 3 दशकांपासून असा अभ्यास करत आले आहेत. तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती, राजकारण, समाजकारण अशा विविध अंगांनी ऐतिहासिक घडामोडींचा वेध घेऊन 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील महाराष्ट्राचा व्यापक पट मांडणारे डॉक्टर मोरे सर हे प्रबोधनाच्या परंपरेचे पाईक आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी एकत्र येऊन हाती घ्यावा असा लोकमान्य ते महात्मा हा संशोधन प्रकल्प डॉक्टर मोरे सरांनी एकट्यानं पेललाय. राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व लोकमान्य टिळकांकडून महात्मा गांधी यांच्याकडे जात असताना तत्कालीन समाजात घडलेल्या विविध स्थित्यंतरांचा वेध घेत त्यांनी केलेली मांडणी महाराष्ट्र समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुकाराम दर्शन हा त्यांचा ग्रंथ तुकाराम महाराजांच्या अभंगांचं वेगळ्या पद्धतीचं निरूपण करणारा असून वारकरी संप्रदायाची नव्यानं ओळख करून देणारा आहे. समाजसुधारक महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र, कर्मयोगी लोकमान्य, त्रयोदशी, श्री ज्ञानदेव साहित्य संशोधन असे अनेक ग्रंथ त्यांच्या संशोधन वृत्तीची साक्ष देणारे आहेत. विविध विषयांचं साहित्य तसंच अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. असे आदरणीय व्यासंगी डॉक्टर सदानंद मोरे सर आज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. माननीय अध्यक्ष डॉक्टर मोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. हो, आत्ताच सरांचा इतक्यातच उर्दू साहित्यावरचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. MIT मध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे. तर उर्दू भाषाच इतकी अवघड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर लेखन लिहिलेलं आहे आणि ते खूप नावाजले लोकांनी. तर त्याबद्दल पुन्हा एकदा सरांचं मनापासून अभिनंदन. सर, असं माझं म्हणणं आहे सर, तुम्हाला बोलायचंय तेवढं काही वेळेचं काही हवा असेल तो माझा पण घ्या. हो, नाही. धन्यवाद, धन्यवाद. आदरणीय मंदार महाराज, आमचे मित्र अविनाशजी धर्माधिकारी, अनय जोगळेकर आणि या कादंबरीचे लेखक पराग देव आणि अर्थात आपण सर्वप्रथम या कादंबरीच्या लिखाणासाठी पराग देव यांचं अभिनंदन करतो. म्हणजे आता जोगळेकरांनी सांगितलं की मराठीमध्ये अशा प्रकारची पुस्तकं क्वचित लिहिली जातात. हे आंतरराष्ट्रीय संबंध असं जर म्हटलं आपण समजा थोडक्यात, किंवा वैश्विक पातळीवरचं असं लिखाण फारसं होत नाही आपल्याकडे. म्हणजे मगाशी आठवण निघाली ती रणांगण कादंबरीची विश्राम बेडेकरांच्या. पण एरवी आपल्याला अशा प्रकारची पुस्तकं फारशी दिसत नाहीत. एक आपत फक्त तुम्हाला सांगतो, लक्ष्मीकांत देशमुखांचं ते अफगाण प्रश्नावरचं एक पुस्तक, त्याच्यामध्ये सगळ्या इतिहास जवळजवळ म्हणजे कादंबरीच्या फॉर्ममध्ये आलेला आहे. तशा काही गोष्टी सोडल्या तर आपल्याकडं असं पाहायला मिळत नाही. आणि म्हणून एक नवीन दालन की ज्याची आज फार आवश्यकता आहे. आपण म्हणताना म्हणतो की सगळं जग हे एक मुठीमध्ये आलेलं आहे आणि एक खेडं झालेलं आहे वगैरे वगैरे वगैरे, पण ते प्रत्यक्ष लिखाणात आपल्याला दिसलं पाहिजे. तर ते पाहायचं हे ठिकाण आपल्याला पराग देव यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं
एकूणच मराठी साहित्यामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे मी कदाचित पुढे जाता जाता विसरून जाईल सांगायचं, पण आत्ता सांगून ठेवतो की हे इंग्रजीमध्ये वगैरे आलेलं पाहिजे. कारण हे भारतातले लोक काय लिहितात इतर देशांच्या संबंधी ह्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता नक्कीच असणार आहे. तर त्याही दृष्टिकोनातून त्यांनी याचा विचार करावा असं मी सुरुवातीलाच सांगेन. 2 टप्प्यात मी माझं भाषण काय म्हणतात त्याला करीन. एक म्हणजे एक सर्वसाधारण एक जनरल अशा प्रकारचं आणि मग नंतर थोडंसं विवेचन कादंबरीच्या संबंधाने मी करीन. चीन आणि भारत हा जो आत्ता उल्लेख दोघांनीही केला, ती सीमारेषा वगैरे वगैरे इतिहास काळापासून असलेले आपले संबंध, मग ते मोठमोठे बौद्ध भिक्षू आपल्याकडं कसे आले, ह्युयन संग, सिंग वगैरे वगैरे त्यांनी भारताबद्दल लिहून ठेवलं. आणि मुख्य म्हणजे बौद्ध धर्म तिकडे पोहोचला आणि त्या बौद्ध धर्माला तिथे खूप अनुयायी वगैरे वगैरे मिळाले. आणि हेही तुम्हाला सांगतो की ज्या देशामध्ये हा धर्म स्थापला गेला आणि एकेकाळी हा धर्म खूप जोमात होता भारतामध्ये, अर्थात नंतर च्या काळामध्ये तो मागे पडला. कारण काही का असेना, त्याची मीमांसा करण्याचंही ठिकाण नाही. पण मग त्या मंडळींनी अशी अनेक पुस्तकं मुळातली भारतामधली बौद्ध धर्मावरची ते इथे यायचे, इकडचे भिक्षू तिकडं जायचे अर्थात, आणि आपल्याकडच्या पुस्तकांचा चिनी भाषेमध्ये अनुवाद चिनी तिबेटीमध्ये सुद्धा होत होता, सिंहलीमध्ये वगैरे वगैरे होत होता. तर झालं असं की आपल्याकडं तो धर्मच गेल्यामुळे ते ग्रंथ जवळजवळ नष्ट झाले. तर त्यांची नावं आपणाला माहिती आहेत, लेखक माहिती आहेत, पण ते ग्रंथ उपलब्ध होत नाहीत. असे बरेचसे ग्रंथ आपणाला चिनी भाषेमध्ये अनुवादाच्या स्वरूपात मिळतात की जे आपण परत उलट अनुवाद म्हणूयात, आम्हाला रिव्हर्स ट्रान्सलेशन म्हणूयात, संस्कृतमध्ये वगैरे आपल्याला आणता येतात आणि विद्वान लोकांनी तसे प्रयोग केलेले आहेत. तर अशा अर्थानं पाहिलं तर खूप आपला जवळ जुना वगैरे 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 संबंध हा मधल्या काळात मला असं वाटतं की तो तुटला असेल म्हणा. परंतु एक गोष्ट मला का सांगायची आहे मुद्दाम, जिथे आंतरराष्ट्रीय संबंधांचा प्रश्न येतो, की आपल्याला कल्पना आहे की युरोपियन राष्ट्र सगळ्या जगामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळात व्यापाराच्यासाठी आणि नंतर व्यापारातून हळूहळू राज्य, साम्राज्य, वसाहती वगैरे करत करत जगभर पसरली. त्यांची सत्ता पसरली. म्हणजे थोडक्यात त्यांच्यात अंतर्गत स्पर्धाही पुष्कळची होती. जसे भारतामध्ये आले, जसं सिलोन म्हणतो आपण, लंका असेल, ब्रह्मदेश असेल, इंडोनेशिया असेल, तर त्यांच्या तावडीतून चीन पूर्णपणे सुटणं शक्यच नव्हतं. आणि अर्थात एवढा संपूर्ण आवाढव्य देश बाधाक्रांत करून त्याचा कारभार करणं हे त्यांना प्रॅक्टिकली परवडलं नसतं. पण त्यांच्या चीनमध्ये निश्चितपणे वसाहती होत्या. म्हणजे जसं आत्ता आपण हाँगकाँग बघतो, शांघाय बघतो, असे निश्चितपणे म्हणजे डच, पोर्तुगीज ते उल्लेख इथे आलेले आहेत. पण मला सांगायचा मुद्दा वेगळा आहे की जेव्हा हे हाँगकाँग वगैरे गोष्टी काबीज करत गेल्या आणि गेले लोक हे, त्यावेळेला त्यांचं आणि आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं, म्हणजे डच, पोर्तुगीज आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाहीत. म्हणजे मकाव जसं उदाहरणार्थ पोर्तुगीजांचं, त्यांचा काही आपला संबंध नाही. पण इंग्रजांचा आपला नक्कीच संबंध आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रज आणि चीन यांच्यामधला व्यापार होता आणि त्या व्यापारामध्ये इंग्रजांनी अफूचा धंदा त्यांचा तो तिकडे नेला आणि चीनमधले लोक अफूनी ग्रस्त झाले. व्यसनाधीनता हा जो प्रश्न आपण म्हणतो आजच्या काळात, उडता पंजाब, अमुक तमुक, तो प्रकार चीनमध्ये इंग्रज लोकांनी केलेला आहे किंवा युरोपियन लोकांनी केलेला आहे. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी त्याबद्दल ते रिॲक्ट झाले, साहजिकच आहे. आणि मग त्यांच्यामध्ये युद्ध झाली. त्याला अफूचं युद्ध किंवा अफूची युद्ध 2-4 काय असतील ती झाली. आणि त्या अफूच्या युद्धामध्ये त्यांचा जय झाला, म्हणजे ब्रिटिशांचा विजय झाला. आणि शेवटी त्यांचा करार झाला आणि त्यांना ती वसाहत वगैरे वगैरे ते, आणि विशेषतः व्यापाराच्या बाबतीत सवलती अशा तशा ते करार त्यांचे होत गेले. तर प्रश्न असा येतो की ब्रिटिश लोक चिनी लोकांशी त्या काळात जे लढले ते कोणाच्या जोरावर लढले? तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे, त्यांच्या सैन्यामध्ये खूप भारतीय लोक होते. आणि आज सुद्धा बीजिंगमध्ये वगैरे तो जो सगळा परिसर आहे तिथं ते युद्ध स्मारकं वगैरे असतात, त्याच्यामध्ये अफूच्या युद्धात मरण पावलेले जे लोक आहेत ब्रिटिशांचे सुद्धा, म्हणजे भारतीय, म्हणजे हे शिंदे, होळकर, राजपूतांचे संस्थानिक या सगळ्यांनी त्यांना सैन्य दिलेलं आहे त्या काळामध्ये. आणि तिथे भारतीय लोक, त्यांच्या तुम्हाला समाध्या म्हणा किंवा काय म्हणतात स्मारकं ती दिसतील. म्हणजे आपला अशा वेगळ्याही प्रकारचा एक संबंध चीनशी आहे. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की
युरोपियन सत्तांनी चीनमध्ये आत जाऊन काही काबीज करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांना व्यापारापुरतं. आणि हेही तुम्हाला सांगतो, आश्चर्याची गोष्ट वाटेल, की या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती नसतात, की या व्यापारामध्ये सुद्धा भारतीय लोक होते. म्हणजे भारतामध्ये अत्यंत मान्य असणारे व्यक्तिमत्व रवींद्रनाथ टागोर, त्यांचे वडील वगैरे, ही मंडळी या चीनबरोबरच्या व्यापारामध्ये त्यांची स्वतःची गलबत होती आणि अशा पद्धतीने ते संबंध येत होते. दरम्यानच्या काळात ते जे युद्ध आपल्याला डॉक्टर कोटणीस की आमिर कहाणी, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तिथे काही जे घडलं, तिथं डॉक्टर कोटणीस गेले तिथे, त्यांनी वगैरे वगैरे, ते मी सांगत नाही तुम्हाला, पण तो गाजलेला सिनेमा आपल्या शांतारामचा भारतामध्ये, हे माहिती आहे आपणाला. तर असे सगळे संबंध आपले चांगले म्हणजे आता तेवढा युद्धाचा काळ सोडला, पण अर्थात ते युद्ध आपण केलेलं नव्हतं. ब्रिटिशांच्या बाजूने आपण लढलो, म्हणजे भाडोत्री एक प्रकारे. एरवी बऱ्या असणाऱ्या गोष्टी आपल्या 1950च्या नंतर 1949मध्ये चीनचं रिपब्लिक स्थापन झालं आणि नंतर आपण खूप चांगल्या याच्यामध्ये असावं असं वाटलं, कारण तेव्हासुद्धा भारतावर एक डाव्या विचारांची छाप होतीच. त्यामुळं तर चीनचं आणि आपलं बरंच असणार आणि कम्युनिस्ट लोक कधी आक्रमण करत नाही, अशा प्रकारचा एक समज जगाने करून घेतलेला किंवा करून दिलेला वगैरे वगैरे, तो मुद्दा आपणाला कल्पना आहे. पण त्याच्यामध्ये तिबेट हा मधला असल्यामुळं तिबेटच्या प्रश्नावरून भारताची आणि चीनची सुरुवातीच्या काळापासून एक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन म्हणजे असं झालं, की तिबेटमधले जे बौद्ध धर्मगुरू, त्यावेळेला ते लहान होते, दलाई लामा ज्यांना आपण म्हणतो, त्यांना भारतात यावं लागलं आणि भारताने त्यांना आश्रय दिला आणि शेवटी त्या गोष्टीचं पर्यवसन 1962च्या भारत चीन युद्धामध्ये झालं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपण हे बघतोय. पण भारत आणि चीन यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ब्रिटिश काळात सुद्धा, म्हणजे ब्रिटिशांचे त्यांचे संबंध मग जेव्हा बरे झाले, तेव्हा भारतामध्ये अनेक चिनी लोक अनेक शहरांमध्ये, म्हणजे कलकत्त्यामध्ये उदाहरणार्थ, जसं आपल्याकडं आपण नावच दिलं फक्त हाँगकाँग लेन, तसं काय हाँगकाँगचा संबंध नाही त्या लेनशी पुण्यातल्या, पण एरवी कलकत्त्यासारख्या ठिकाणी चायना टाऊन, म्हणजे तुम्हाला सिनेमा होता एक, वाटतं शम्मी कपूरचा त्या काळामध्ये गाजलेला सिनेमा होता तो, तर ते चायना टाऊन वगैरे खरोखर ते तिथे असायचे. पुण्यामध्ये अनेक चिनी लोक, तुम्हाला कशासाठी, दातांचा दवाखाना उत्तम चालवणारे जर कोणी लोक असतील तर चिनी लोक होते. अतिशय, म्हणजे माझ्या वडिलांनी ट्रीटमेंट घेतलेली चिनी डॉक्टरकडनं, त्यांच्या ते लहान वगैरे असताना किंवा तरुण असताना. तर असं हे झालं आणि मग पुढे युद्धबिद्ध झालं आणि ते त्यांचे ते तिकडे गेले वगैरे, आणि त्याच्यामुळे आपला तसा फारसा संबंध चीनशी राहिलेला नाही. आपला जो संबंध राहिला 62 पासून तो असाच, म्हणजे शत्रुवतच आपण त्यांना बघत किंवा ते आपल्याला पाहत राहिले आणि सतत भारताच्या डोक्यावरती ते एक ती तलवार म्हणूयात आपण चीनची, ती राहिलेली आहे. आता जोपर्यंत चीन हा एक कम्युनिस्ट देश होता, तोपर्यंत एक आक्रमण सोडलं तर त्याची फारशी भीती वाटायचं आपल्याला कारण नव्हतं. तेवढाच एक मुद्दा होता. पण नंतरच्या काळामध्ये त्याच्याबद्दल खूप लिहिलं गेलं वगैरे लोकांच्याकडनं. माओ हा त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये असताना चीनच्या लोकांना साक्षात्कार झाला एकदम, की आपल्याला जर जगात खरोखर टिकायचं असेल तर या विचारांचा काही उपयोग होणार नाही, आपल्याला ताबडतोबीने इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणले पाहिजेत. आणि हा म्हणतात चीननी, म्हणजे मी तुम्हाला एक सांगेन, की हे जे जागतिक स्तरावरती होते की नाही कॉन्ट्रॅक्ट, काय WTO अमुक तमुक वानगडी 10, त्याच्यामध्ये आपण आधी गेलेलो आहोत आणि चीन नंतर गेलेलं आहे. पण आपल्या मागावून येऊन त्यानं जी त्याच्यात एक झेप घेतली, त्याचं कारण मधल्या काळात ती किसिंजरची ती पॉलिसी आणि मग त्यांनी गपचूप तिकडे जाणं, निक्सनला तिकडे नेणं आणि मग त्यांच्यातनं जे काही निर्माण झालं आणि चीन एकदम आंतरराष्ट्रीय स्तराच्या मुख्य प्रवाहामध्ये आला आणि आर्थिक क्षेत्रात त्यानं सगळी, म्हणजे आत्ता तो गंमत कशी माहिती का, जसं रशिया आणि चीन यांच्यामध्ये हा फरक आहे. चिनी लोक अत्यंत धूर्त आहेत, म्हणजे ज्या चुका रशियाने केल्या त्या टाळल्या. अजूनही ते म्हणतात की आम्ही कम्युनिस्टच आहोत. त्याच्यात कम्युनिझमचा 0% सुद्धा कदाचित असेल किंवा नाही, एलिमेंट आपल्याला माहीत नाही, म्हणजे नाहीच जवळजवळ. पण तरीही त्यांनी ते लेबल ठेवलेले आहे आणि त्याच्या अंतर्गत ते हवं ते करू शकतात. आत्ता तो जो उल्लेख बुद्धिबळाच्या खेळाचा अनयनी केला, त्यांच्याकडे बुद्धिबळापेक्षा एक भारी खेळ आहे, त्याचं नाव गो. त्या म्हणजे काही पटीने बुद्धिबळापेक्षा, म्हणजे त्याच्यात ते सोंगटे असण्यापेक्षा छोटे दगड असतात असे ते ठेवले जातात आणि बुद्धिबळापेक्षा कॉम्प्लिकेटेड, म्हणजे त्यासाठी जास्तच हे लागतं. बुद्धिबळ खेळण्याला जेवढी बुद्धीला, आता बुद्धी सगळी सारखीच असते, पण बुद्धिबळापेक्षा जास्त उपयोग बुद्धीचा तुम्हाला तिथे करता येतो. तर पहिल्यांदा झटका कुठे बसला, रशियाच्या त्या काय कॉर्स्पोला वगैरे आपण त्या AI डीप माइंडच्या त्या कुठल्या तरी यांनी हरवलं आणि त्याच्यानंतर लोकांना एक धक्का बसला की अरे हे काहीतरी वेगळंच संकट आपल्यावरती येऊन राहिलेलं आहे AIच्या रूपानं
आणि पण तरी ठीक आहे, बुद्धिबळ तर एक वेळ शक्य आहे, पण गोमध्ये त्या माणसावरती मात नाही करता यायची. पण बघता बघता त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिंकलं. आणि पण म्हणजे मुद्दा काय माहिती आहे का, की चिनी लोकांचं सगळंच कॉम्प्लिकेटेड, हा जो मला मुद्दा सांगायचा होता. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता अर्थात ते काही इसेन्शियलिस्ट पद्धतीने कोणीतरी केलं असेल किंवा त्याच्यात साम्राज्यवादी लोकांचं कटकारस्थान असेल, पण आपण जर फ्यू मांचू नावाचं पात्र वाचलं असेल किंवा सिनेमा त्यांचे पाहिले असतील इंग्रजीमध्ये अर्थात, तर त्यांनी एक अत्यंत कटकारस्थानी, क्रूर, धूर्त अशा प्रकारचा एक खलनायक कम नायक, म्हणजे आता असंच म्हणायला पाहिजे, कारण तो जर कादंबरीत मुख्य पात्र असेल तर त्याला नायक काय म्हणते, पण तो खलनायक असतो, असं पात्र त्यांनी निर्माण केलं. आणि मग ते जगात चीनच्या बद्दलची प्रतिमा, चिनी माणसाबद्दलची प्रतिमा म्हणून तीच पुढे गेली. अशी एक साधारणपणे भारतात किंवा जगामध्ये चिनी लोकांच्या बद्दल, म्हणजे तो तांत्रिक असतो, मांत्रिक असतो, तो वैज्ञानिक असतो, तो काहीही करतो. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल कदाचित, परंतु त्या फ्यू मांचूच्या कथांचा काही अनुवाद म्हणजे डिटेक्टिव्ह टाईपच्या म्हणूयात आपण त्याला, मराठीमध्ये बाबुराव अर्नाळकर वगैरे लोकांनी केलं आहे. म्हणजे आपल्याकडे तो सुद्धा प्रांत, आता ती पुस्तकं हल्ली आपल्याकडे मिळत नाही, ती रद्दीच्या भावात लोकांनी विकून टाकली, पण मला असं वाटतं की त्याचं सुद्धा महत्त्व आहे. तर या पार्श्वभूमीवरती जेव्हा परागदेव इथे पुस्तक लिहितात, ही कादंबरी, ती महत्त्वाची यासाठी आहे की तेव्हाचा चीन आणि आत्ताचा चीन याच्यामध्ये फरक आहे. आत्ताचा चीन हा जागतिक स्तरावरती आपल्याला क्रमांक 1 वर जायचं आहे असं ध्येय, असं धोरण, असं उद्दिष्ट ठेवून आलेलं आहे. आणि त्यांचं टाईमटेबल ठरलेलं आहे की 2049, कारण 1949 ते चीन रिपब्लिक स्थापन झालं, कम्युनिस्ट क्रांती होऊन, आणि 100 वर्षात त्यांना जगाच्या पाठीवरती क्रमांक 1चं स्थान पटकावायचं आहे. आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि मग त्याच्यातनं त्यांना काय करावं लागलं की मधल्या काळात कम्युनिझमचं त्याचे होतंच, म्हणजे कम्युनिझममध्ये अनुस्थित असणारी हुकुमशाही, एकाधिकारशाही ती तर होतीच. तर त्या प्रकारच्या राज्यव्यवस्थेवरती त्यांनी काय केलं की भांडवलशाहीचं एक कलम केलं, आणि त्यातनं एक विलक्षण रसायन ज्याला म्हणतो आपण, जे आत्ताच्या चीनचं, आणि मधल्या काळात त्यांनी परंपरा मोडीत काढली होती पूर्णपणे. पण मग त्यांच्या लक्षात आलं की असं करून चालणार नाही आपल्याला, विशेषतः जेव्हा माओचं तत्त्वज्ञान त्यांनी उलटं केलं आणि एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था, मग याला आधार काय, कम्युनिझम तर सोडायचं नाही म्हणायचं, पण दुसऱ्या बाजूला कन्फ्युशियसचं परत पुनरुज्जीवन करायचा त्यांनी प्रकार चालवलेला आहे. आणि हे तुम्हाला सांगतो इतक्या जोरात चाललेला आहे तो. आणि सुरुवातीच्या काळात अमेरिका वगैरे लोकांनी त्यांना खूप आश्रय दिला. जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी कन्फ्युशियस सेंटर्स त्यांची सध्याही चालवलेली आहेत. मला वाटतं मुंबई विद्यापीठात देखील प्रयोग केला होता, आता काय परिस्थिती मला माहीत नाही. तर संपूर्ण जग या पद्धतीने, म्हणजे त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, सॉफ्ट पॉवर, त्या सॉफ्ट पॉवरमध्ये सुद्धा ते अशा पद्धतीने त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं नीतिशास्त्र हे सगळं घेऊन जगाच्या पाठीवरती आम्ही पाश्चात्य व्यवस्थेला एक पर्याय देत आहोत असं ते म्हणत आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पाश्चात्य व्यवस्थेला एक पर्याय कोणता, की ते मुस्लिम लोक म्हणतात की आमचा एक पर्याय, आणि तो फार पूर्वीच्यापासूनचाच आहे, आणि म्हणून त्यांना ते पाश्चात्य व्यवस्था मान्य नाही. आणि त्या पद्धतीने काय जगाच्या पाठीवरती कुठल्या त्या संघटना अमुक आपल्याला त्याची कल्पना आहे. पण त्याच्यापेक्षा एक वेगळा, कारण मुसलमान जेव्हा म्हणतात की आम्ही पर्याय देतो, तेव्हा त्यांच्याकडं सॉफ्ट पॉवर तशी काहीच नसते, ती काय दहशतवादी संघटना वगैरे असतात. इथे तसं नाही आहे. इथे ते अत्यंत सिरियसली त्यांचं वर्कआउट करण्याचं काम चाललेलं आहे. आणि काही लोकांना ते खरंसुद्धा वाटते. अनेक लोक त्यांची बाजू घेणारे तुम्हाला अमेरिकेत वगैरे दिसून येतील, हेही मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही कादंबरी अत्यंत योग्य वेळ आली, हे मला म्हणायचं की ही जी टाईम साधणं, आणि त्याचं श्रेय परत चीनलाच जातं, म्हणजे कोरोना हे चीनचंच आपत्ती आहे असा अजूनही जगातल्या अनेक लोकांचा समज आहे. तो परागदेव यांचाही आहे, आणि तो याच्यामध्ये समज आलेला आहे. तर त्यावेळेला मराठी माणसाला काय मराठी माणूस म्हणून आपण खूप वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्वतःबद्दलच्या मिथ्स तयार करतो, आपण आपल्याच प्रेमात पडतो, आणि ज्या ज्या काही गोष्टी होतात चालतात त्या आपल्याला माहिती आहेत, सोडून द्या. पण ह्याची खरंच गरज होती की हे आपल्याला निश्चितपणे माहिती असलं पाहिजे. आणि ते माहिती करून देण्याचा एक मार्ग म्हणजे जसं अनय जोगळेकरांचं पुस्तक आहे, पण त्यांनी सांगितलं की त्याच्यात नायक नाही, आणि नायक नसल्यानंतर पुस्तकाबद्दल आकर्षण लोकांना वाटत नाही. म्हणून नायक असला म्हणजे, मी उदाहरणार्थ माझं जे काही म्हणणं आहे ते तात्विक बौद्धिक काही म्हणा, अशा प्रकारच्या पुस्तकातून डिस्कोर्स ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने मांडतो, आणि गरज पडली तर मी नाटकंही लिहितो.
मी कविताही करतो. म्हणजे त्याही याच्यातून ज्या लोकांना वाटतं की बाबा हे आपल्याला बरं पडतं, जवळचं वाटतं, तर हरकत नाही. म्हणजे सगळ्या माध्यमातून आपले विचार आपण पोचवायला काही हरकत नसावी असो. तर हे अशा पद्धतीने योग्य वेळेला आलेलं योग्य पुस्तक असं मी त्याचं थोडक्यात वर्णन करीन. आता हा एक प्रकारचा युटोपिया आहे. युटोपिया म्हणजे काय? युटोपिया याचा अर्थ असा की आपल्याला जी व्यवस्था हवी आहे, ज्या प्रकारचं राष्ट्र, ज्या प्रकारचा समाज हवा आहे, तशी कल्पना करून एक कादंबरी लिहायची. त्याला आपण युटोपिया म्हणतो. आणि असे अनेक युटोपिया वगैरे आपल्या देशामध्ये, जगामध्ये इंग्रजीमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे स्त्री राज्य उदाहरणार्थ हा एक प्रकारचा युटोपिया असतो आणि तो सुद्धा आपल्याकडे लोकांनी लिहिला. तर हा युटोपिया कसला आहे की चीनमध्ये लोकशाहीची स्थापना होणे, हा तो युटोपिया आहे. आणि 2049 पर्यंत चीनला या पद्धतीने पुढे जाऊ द्यायला पराग देव तयार नाहीत, अजिबात तयार नाहीत. त्यांनी 2030 मध्ये चीनला लोकशाही आणून टाकली कादंबरीच्या मध्ये, आणि तो युटोपिया आहे. आणि लक्षात घ्या, युटोपिया हा प्रेरणा देणारा भाग आहे समाजामध्ये. म्हणजे आता ज्याला आपण काय म्हणत त्याला माणसाची प्रगती म्हणतो, वैज्ञानिक प्रगती वगैरे वगैरे, कुठे चंद्रावरती गेला, कुठे मंगळावरती गेला, हे वैज्ञानिकांनी ते प्रत्यक्ष करून दाखवले. पण त्याच्या आधी कित्येक 100-1 वर्ष तरी कमीत कमी हे कादंबरीकार वगैरे मंडळी माणसाला चंद्रावरती केव्हाच पोहोचून आली. त्यांना कल्पनेच्या याच्यावरती वगैरे वगैरे. आणि कधी कधी वैज्ञानिकांना सुद्धा त्याच्यापासून स्फूर्ती मिळते, हे लक्षात घ्या. आपली त्याच्याकडे अशा यांनी बघायचं कारण नाही, ते काही कमी नाही आहे, ते फार महत्त्वाचं आहे. आणि आज तुम्हाला सांगतो, आज मी तिला वैज्ञानिक कथामध्ये सुद्धा, वैज्ञानिक कादंबऱ्यामध्ये सुद्धा चीन आघाडीवरती आहे. त्यांच्या कादंबऱ्यांच्यावरती नेटफ्लिक्स, त्यांच्या कादंबऱ्यांच्यावरती सिनेमे होत आहेत, जागतिक पातळीवरती त्यांचे अनुवाद होत आहेत. म्हणजे त्याही क्षेत्रात ते मागे नाहीत. म्हणजे एक कादंबरी मला आठवते, लेखकाचं नाव मी विसरलो, 3 सूर्य आहेत त्या कादंबरीत. असं एक जग आहे, आपल्याला एकच आहे. आणि त्या 3 सूर्यांचा त्रासाला कंटाळलेले लोक दुसरीकडे कुठेतरी आपल्याला मिळेल का जागा, ग्रहगोलांच्या मध्ये, त्या विश्वामध्ये, म्हणून प्रयत्न करत असतात. आणि त्यांना पृथ्वी नावाचा एक बरा ग्रह आहे अशा प्रकारची माहिती मिळते. आणि मग ते जे काही घडतं, अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी चीनमध्ये, म्हणजे ते अपडेट आहेत लोक, लक्षात घ्या. हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे. आपण स्वतःची सध्याच महागुरू म्हणून पाठ थोपटून घेतोय, त्या याच्यात राहता कामा नये. आपल्याला खरोखर बराच पल्ला गाठायचा आहे. त्याच्यामुळं आत्मसंतुष्टता त्या शब्दाने येता कामा नये. सब्जेक्ट टू दॅट तो शब्द वापरायला माझी हरकत नाही, हे तुम्हाला मी म्हणेन. तर हे 2030 साली जे काही होणार आहे ते कोण करणार आहे, तर त्याला कारणीभूत असणारा एक नायक, त्याचं नाव फेंग, हा त्या कादंबरीचं मध्यवर्ती पात्र आहे. आणि त्याला असं वाटतं की चीनमध्ये लोकशाहीची स्थापना झाली पाहिजे. आणि मग ते सगळं काही जे कथानक आहे ते घडतं. आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आता त्याचा नायक म्हटल्यानंतर नायिका येणारच. आणि 2 नायिका असणं अधिक लोकांना भावणारी गोष्ट आहे. त्यामुळं 2 नायिका खरोखर त्याच्या आहेत. त्यातल्या एका नायिकेचा संबंध भारताशी कुठेतरी येतो, त्या वंशातून ती असते, ती अमेरिकेमध्ये असते. तिचं काय मारिया वगैरे त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि तर त्यांना लग्न वगैरे करायचं असतं. तो तिकडे जातो अमेरिकेत, आणि अमेरिकेतलं वातावरण पाहून त्याला एकदम की तो तुलना करतो की आपल्याकडे किती वाईट परिस्थिती आहे, आपल्याकडे स्वातंत्र्य नाही, इत्यादी इत्यादी. आणि तरी त्यांना असं वाटतं की आता आपण लग्न वगैरे करणार आहोत. पण मग पुढे जो परत त्याच्या देशामध्ये जातो, अशा याच्यात तो सापडतो की जेणेकरून आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून देश सोडून अमेरिकेत जाणं, सेटल होतं, अनेक चिनी लोक तिथे गेलेले आहेत, हे त्याला योग्य वाटत नाही. आणि त्याचबरोबर ही इथली परिस्थिती अशीच राहू द्यावी का, तर तेही त्याला प्रशस्त वाटत नाही. आणि मग तो प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न कोणते आहेत? तर ही जी सत्ता आहे मोठी प्रचंड, म्हणजे शी जिनपिंगची किंवा इनपिंगची, ज्याला तुम्ही काही उच्चार कसाही का, ते इनपिंग असं लिहितात. तर तिथे, किंवा ते काल्पनिक पत्र असेल, मला माहीत नाही, म्हणजे पण ते तोच आहे, म्हणजे काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तर तो लढा कसा उभा करतात ते लोकशाहीच्या पद्धतीने, अंडरग्राऊंड पद्धतीने. आणि त्या लढ्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करतात, सोशल मीडियाचा उपयोग कसा होतो, वगैरे वगैरे वगैरे. आणि एवढं करूनही हा स्वतः मागे आहे. म्हणजे हा लीडर असून सुद्धा
कधी फ्रंटला येत नाही. तो लाजाळू आहे. म्हणजे हा एक वेगळाच नायक त्यांनी असा उभा केलेला आहे की त्याला स्वतःला सत्ता नको आहे. पण आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे, आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था पाहिजे. आणि तो जसा अमेरिकेत गेला व्यावसायिक कारणामुळं, तसंच तो भारतात सुद्धा येतो. भारत आणि चीन यांच्यामध्ये काही एक करार होऊन, म्हणजे त्यांची कंपनी असते अर्थात, एक प्लॅन्ट उभारायचा असतो त्या नोएडामध्ये. मग तिथे भारतीय लोक त्याला दिसतात. तो भारताच्या संस्कृतीत, आता बुद्धाचा संबंध पहिल्यापासून आहे, तर बुद्ध आणि गांधीजी यांचाही विचाराचा त्याच्यावरती प्रभाव वगैरे वगैरे पडतो. आणि मग तिथे जाऊन तो अधिक कार्यरत होतो. आणि तो जेव्हा असा निर्णय घेतो की मला तिकडे वगैरे जाता येणार नाही अमेरिकेत, इथंच काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा ती त्याची प्रेयसी जी असते तिला त्याचा राग येतो नॅचरली की तू, कारण तिची तयारी नसते चीनमध्ये येणं. कारण अमेरिकेत जे वातावरण मिळतं एखाद्याला ते चीनमध्ये कसं मिळणार ना. मग त्यामुळं एकमेकांच्यावरती रुष्ट होतात. पण सांगायचा मुद्दा काय की शेवटी त्याला यश येतं त्या नायकाला. आणि खरोखर तशी क्रांती होऊन त्या इनपिंगवरती खटला बिटला पडला जातो इत्यादी इत्यादी. म्हणजे हे अतिशय अतर्क आहे ना आत्ताच्या परिस्थितीमध्ये, की तो परत तळहायात त्याला अध्यक्ष करून टाका असं कम्युनिस्ट पार्टीने ठरवून टाकलेलं आहे. तर त्याला एक, म्हणजे हे लक्षात घ्या की हे चिनी माणसाने जर वाचलं ना तर त्याला सुद्धा प्रेरणा मिळेल. म्हणून त्याचा इंग्रजी अनुवाद, आणि इंग्रजीत झाला की तो चायनीमध्ये नक्की होईल. कारण त्या लोकांना ते हवं आहे खरं अशा प्रकारचं की काय करता येणं शक्य आहे. तर ते मार्ग त्यांनी दाखवून दिले आहेत. म्हणजे हे एका अर्थाने तुम्हाला मी अतिशयोक्ती करत नाही, हा जगाच्या पाठीवरचा पहिला प्रयोग आहे माझ्या समजुतीप्रमाणे, की चीनमध्ये कशा पद्धतीने आत्ताची जी राजवट आहे हुकुमशाहीची, जुलूम करणारे, स्वातंत्र्याची गळचिपी करणारी वगैरे वगैरे, तिला कसा शह देता येईल, कशी वेगळी क्रांती करता येईल, याच्याबद्दलची एक ब्लू प्रिंट यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळते. आणि खरोखर त्याही अर्थाने त्याचा चीनला सुद्धा उपयोग होईल. मग बाकीचं मी तपशील सांगत नाही, तो आपण प्रत्यक्षात ते वाचा. आणि मग ती कादंबरी त्यांनी जोडून कशी घेतली हा तो मुद्दा आहे. डॉट्स वगैरे मग अशी म्हणाले बोलताना हे कसे सगळे जोडायचे, एक कथा निर्माण झाली. तर ती त्यांनी अशी जोडली की 2030 साली जेव्हा हे सगळं घडतं तेव्हा हा पहिल्यांदाच पुढे येतो लोकांच्या. तोपर्यंत लोकांना माहीत नसतं की हा नेमका कोण आहे, काय करतो वगैरे वगैरे वगैरे. आणि सत्ता नको म्हणतो तो, सत्तेचा त्याग करणार आहे आणि त्याच्या काय उद्योगात वगैरे तो जाईल, तो मोबाईलच्या इंडस्ट्रीमध्ये असतो. तर तेव्हा एक अद्भुत गोष्ट अशी घडते की लोक म्हणतात की कमीत कमी एक काय त्याला ऑनर, एक देशाच्या वतीनं ज्याला म्हणतो आपण चायनीज रिपब्लिकच्या वतीनं, तो तुम्ही स्वीकारा. तोही हो नाही करता करता तो स्वीकारायला तयार होतो. आणि मग त्याची ओळख सगळ्या जगाला पडते की त्या चिनी क्रांतीच्या, लोकशाही क्रांतीच्या मागे असणारा हाच मनुष्य आहे. आणि मग आता हे आलंच की असा एखादा मोठा माणूस आला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या प्रकाशन संस्था आहेत, सिनेमेवाले आहेत, ते सगळे त्याच्याकडे येणार. आणि एक संस्था येते आणि तुमचं आत्मचरित्र लिहा, आम्ही ते प्रकाशित करू. आणि त्यांच्या ज्या काही हे आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑफर्स आहेत, ते त्याला प्रोड्यूस करतात पत्रांनी. आणि मग तुमचं काय म्हणणं आहे का, मग ते निगोशिएशन वगैरे करावं लागेल पुढे. तर तो तयार होतो किंवा म्हणजे होण्याचे बेतच असतो. पण लक्षात घ्या, तो पहिल्यांदा तिथं नायिकांचा मुद्दा येतो. त्या दोन्ही नायिकांना परवानगी विचारतो, कारण लिहायचं तर खरं लिहायचं आहे. तर पहिली जी नायिका असते की जिच्याशी त्याला लग्न करायचं असतं, अमेरिकन असते ती, तो, आणि तिचं मग मधल्या काळात तिचं लग्न झालं असतं कोणाच्या, तिला तो फोन करून विचारतो की बरं मला लिहायचं झालं तर पहिल्यापासून म्हणजे तुझाही उल्लेख करावा लागेल, तर याला तुझी हरकत आहे का. तर ती अत्यंत उदार अंतःकरणाने हरकत नाही खुशाल, अरे एरवी तिलाही तिचं नाव कशाने गेलं असतं पुढे, नाही इतक्या जगाच्या पातळीवरती ते जाणार असतं. तर ती त्याला हो म्हणते. आणि त्याची नंतरची जी बायको असते की ती त्या सगळ्या क्रांतीच्या याच्यामध्ये असते, त्याला काय म्हणत त्याला साथीदार वगैरे असतं, तर ती पण तयार होते परवानगी. आणि मग तो आत्मचरित्र लिहायला लागतो. तर इन अ वे हे एक प्रकारचं आत्मचरित्रच आहे. म्हणजे म्हटलं तर कादंबरी आहे सलग, कारण पुढचं जे निवेदन आहे त्या प्रथम पुरुषी एक गोष्टी नाही, ते रेग्युलर आहे. पण अदरवाईज हे म्हटलं तर त्याचं आत्मचरित्र हे त्याला आठवतं जणू काय घडलं, कसं घडलं, तिथपासून काय काय अमेरिकेत कसा गेला, त्या मारियाशी त्याचे कसे काय संबंध आले. आणि मग पुढे जात जात हा सगळा प्रकार मी आत्ता तुम्हाला जो सांगितला की जी एक प्रकारे भावी चिनी क्रांतीची, लोकशाही क्रांतीची काय असेल, ब्लूप्रिंट असेल असं मी म्हणतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त एकच मुद्दा सांगणार आहे आणि थांबणार आहे. तो मुद्दा असा आहे की अशा प्रकारची एक ब्लूप्रिंट आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये झालेली आहे, पण ती कादंबरीकारांनी लिहिलेली नाही. जेव्हा 42च्या चळवळीमध्ये
अनेक हिरोज होते. आपल्या महाराष्ट्राचा पुरतं सांगायचं तर सगळ्यांना माहिती असणारे अच्युतराव पटवर्धन हे मध्यवर्ती होते. तसं देशपातळीवरती ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण होते. लोहिया होते अर्थात. जयप्रकाश आणि लोहिया यांचं तेव्हापासूनच फाटलेलं असायचं. तो वेगळा मुद्दा, त्याचा आत्ता काय आपल्याला घेणं देणं नाही. पण 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 दोघांचं काम एकमेकांना पूरक होतं. ते म्हणजे काय की काँग्रेस सरकार बुडवायचं आणि त्यात ते यशस्वी झाले. हे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे त्यांच्यानंतरचे लोक. तर तिथे कशा पद्धतीने ब्रिटिश सरकार हलवलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे, क्रांती वगैरे वगैरे केली पाहिजे. तर याच्याबाबतची जयप्रकाशची ब्लूप्रिंट अशी होती की सगळ्या लोकांनी जाऊन दिल्लीमधल्या ब्रिटिशांच्या, आता त्याला पार्लमेंट म्हणतं की नाही माहीत नाही, पण जे काही असेल त्याला वेळ लागायला एक, आणि सैन्य आणि काय म्हणतात त्याला पोलीस यांनी सरकारच्या आज्ञा पाळायच्या नाहीत, ही त्यांची ब्लूप्रिंट होती. त्यांना पकडलं गेलं, त्यामुळे ती ब्लूप्रिंट काय आलेली नाही प्रत्यक्षामध्ये. प्रत्यक्षात नंतर जेव्हा आणीबाणी आली तेव्हा त्यांनी अशीच एक ब्लूप्रिंट तयार केली होती, सैन्य वगैरे वगैरे, हे आपण जाणतो. त्यामुळं ब्लूप्रिंट असते अगोदर, त्याची फक्त अंमलबजावणी कुठेतरी दुसऱ्याने करायची असते, कधीतरी स्वतःच करायची असते. जयप्रकाशच्या संदर्भात असं झालं की ते स्वतःच, पण तितकी काही वेळ आलेली नाही. भारतातल्या सुज्ञ नागरिकांनी मतपटीच्या माध्यमातूनच ते अगोदरचं सरकार उलथून वगैरे लावलं. तर तशा प्रकारची एक ब्लूप्रिंट आपणाला परागदेव यांच्या या कादंबरीमध्ये मिळते. या अतिशय चांगल्या कृतीबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कादंबऱ्या लक्षात घ्या, म्हणजे एक बॅकग्राऊंड ज्याला पूर्ण म्हणतो आपण जागतिक पटलावरची, कारण एकदा तुम्ही अशी कादंबरी लिहिली ना यशस्वीपणे, तर एक त्याला आपण ग्रीप म्हणतो, एक पकड ती मिळते आपोआप, आणि ती त्यांना याच्यातून मिळालेली आहे. त्यामुळे इथून पुढं त्यांना दुसऱ्या एखाद्या कथे राष्ट्राबद्दल लिहायचं झालं किंवा वगैरे वगैरे, अशीच एखादी क्रांती पाकिस्तानमध्ये होईल का उदाहरणार्थ, किंवा भारत आणि पाकिस्तान कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अशी एकत्र येतील का, असे कितीतरी आपल्याला प्रश्न विचारता येतील ना. म्हणजे कादंबरी जर लिहायचं, डोकं चालवायला काय लागतं आपल्याला, म्हणजे तर सगळ्यांना चालवता येतं अशातला भाग नाही, पण या गोष्टीचा आपण गंभीरपणे विचार करू शकतो असं मला वाटतं. आणि पुनश्च मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांनी मला निमंत्रित केलं आणि या ठिकाणी बोलायची संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सर बोलतच राहावे असं वाटत होतं त्यांना. धन्यवाद सर. अतिशय मौल्यवान विचार मांडल्याबद्दल डॉक्टर मोरे सरांचं मनापासून आभार. यानंतर आजच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते आपल्यासमोर विचार मांडतील. श्रीयुत अविनाश धर्माधिकारी हे 1986च्या तुकडीचे माजी IAS अधिकारी आहेत. त्याआधी 10 वर्ष त्यांनी पूर्णवेळ स्वयंसेवी कार्यकर्ता आणि मुक्त पत्रकार म्हणून काम केलं आहे. सनदी सेवेत त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं. सनदी अधिकारी म्हणून त्यांनी रत्नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कार्यकारी अधिकारी, रायगडचे जिल्हाधिकारी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशा महत्त्वाच्या पदांवरती काम केलं आहे. सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार आणि व्यवस्थापनासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. 1996 साली त्यांनी चाणक्य मंडल परिवार या नावानं सार्वजनिक धर्मादाय न्यासाची स्थापना केली. गेल्या 29 वर्षांच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य मंडल परिवाराने देशाला हजारो स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी दिले आहेत. त्याचबरोबर 2001 साली नेहरू युवा केंद्र संघटन या संस्थेचे महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. 75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजयपथ आणि आपण सगळेच या त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या पुस्तकांची नामवंत समीक्षकांनी प्रशंसा केलेली आहे. धर्माधिकारी सर हे त्यांची पुस्तकं, व्याख्यानमाला, YouTube मार्गदर्शनपर सत्र, चाणक्य मंडल परिवारात नियमित होणारी सत्र अशा माध्यमातून युवकांना आणि समाजाला नेहमीच योग्य दिशा दाखवत असतात. माननीय अविनाश धर्माधिकारी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वार्थाने
आदरणीय असलेले डॉक्टर सदानंद मोरे सर, मी त्यांना महाराष्ट्राच्या सदसद विवेकाचा आवाज असं मी माझ्या मनात वर्णन करतो. व्हॉइस ऑफ कॉन्शन्स. आणि आत्ताचा विषय नाही, पण अनेक कारणांमुळे जी आत्ताच्या महाराष्ट्राची विशेषतः सामाजिक किंवा राजकीय स्थिती अतिशय गुंतागुंतीची, प्रसंगी अतिशय दुःखाची आहे. अशा वेळी समाजाला योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करण्याची शक्ती आणि कॅरेक्टर म्हणतोय मी त्याला, आणि त्याला धैर्याची पण आवश्यकता आहे. आणि मोरे सर ते सर्व करतायत हे मी खूप जवळनं पाहतो आहे, म्हणून अर्थ समजून मी हे शब्द वापरते की ते महाराष्ट्राच्या सदसद विवेकाचा आवाज आहेत. आणि प्रसंगी तऱ्हातऱ्हांचे त्यातले वैचारिक धोके पत्करून सुद्धा पण सर समाजाला, आणि तरी बेसिकली अतिशय प्रेमाने, पण चांगल्या इंग्लिशमध्ये ज्याला कॉलिंग स्पेड अ स्पेड, तर सर ते काम करतायत. माझ्या तर मनामध्ये त्यांच्याबद्दल जो आदर आहे त्याला शब्दच नाही आहेत, पुरेसे शब्द नाहीत, डिक्शनरीत पुरेसे शब्द नाहीत. तुकोबारायांचे वंशज इथे तर संपलंच. आपण जसं शिवाजी महाराज नाव निघालं आणि की आत्ता शिवाजी महाराजांचे कोणाचाही तर आपला मुजराच असतो ना की, तसंच आहे तुकोबारायांचे वंशज. आणि शिवाय त्यांनी सर्वार्थाने ते सार्थ करून दाखवले. सर्वार्थाने तशी ज्ञान साधना, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही जनलोका, असं ज्यांनी, तर मला आनंद आहे. त्यामुळे मी ह्या अत्यंत आदरणीय मोरे सर, मी उलट ही संधी घेतो की त्यांच्याप्रती सर्व आदर आणि त्यांना आनंदी, आरोग्यपूर्ण आणि देशाला योग्य दिशा दाखवणारं असं 100हून अधिक वर्षाचं आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करते. माझा मित्र अनय, आम्ही आत येता येता पराग मला म्हणाला की तुमची त्यांची फारशी ओळख नसेल वगैरे. आता भौतिकदृष्ट्या म्हणायचं तर आम्ही प्रत्यक्ष असे भेटलो कदाचित कमी असू, पण ती आमची मैत्री म्हणजे ज्याला फार शारीरिक भेटींची गरज आहे अशी नाहीच आहे, अशी मैत्री आहे. इंग्लिशमध्ये पुन्हा त्याला शब्द टाइम टेस्टेड, आणि मुख्य जीवनाची बेसिक कमिटमेंट, एक समर्पण ते देशाप्रती, असा हा मित्र नाही. परागशी सुद्धा आधीपासूनची तशी ओळख नाही असं अनयने पण सांगितलं की माझी सुद्धा परागशी आधीपासूनची अशी ओळख आहे असं नाही. उलट निरोप आला की असा असा कोणी पराग देव आहे, त्यांनी असं असं लिहिलंय आणि त्याची फार इच्छा आहे की त्याच्या प्रकाशनाला तुम्ही असले पाहिजेत. मला वाटतंय की हा विषय जवळजवळ 10-11 महिने चालू आहे. मला असं लक्षात आहे की एके वेळी मी उलट थोडी माझी धावपळ लक्षात घेऊन मी कळवलं होतं की थांबू नका माझ्याकरता, सॉरी माझ्यामुळे विलंब होतोय, तर वाटल्यास योग्य तऱ्हेने तुम्ही करा. शुभेच्छा तर माझ्या निश्चितच आहेत. पण परागदेव यांचा आग्रहच होता की नाही नाही तुम्हीच पाहिजे. तो पण मी जीवनामध्ये स्वीकारलेला एक निकष आहे, क्रायटेरिया. कुठल्या कार्यक्रमांना हो म्हणायचं, याचं माझं उत्तर जुन्या हिंदीमध्ये गाजलेलं एक गाणं आहे, तेही माझं लाडकं गाणं आहे, अनेकातलं एक. गायक पण लाडका म्हणजे किशोर कुमार आहे. गाण्याच्या ओळी जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए, माझा तो निकष आहे. मी काय कोणत्या कार्यक्रमांना जे काही ईश्वर माझ्या हातून काम घडवतोय, तर कुठले व्यावहारिक त्याला नाहीच आहेत निकष. निकषच जो भी प्यार से मिला. तर मला जाणवलं की हे निमंत्रण इतक्या सच्चेपणाचं आहे की आता बरोबर नाही त्याला नाही म्हणणं, आणि आपण होई म्हटलं पाहिजे. पण मी ही संधी घेतो की जर माझ्यामुळे या कार्यक्रमाला
विलंब लागला असेल किंवा, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. उलट त्यांनी बोलवलं ह्याच्यामध्ये मी सन्मान, ह्याच्यामधलं मुख्य प्रेमच, त्यातलं नातं माणसातलं, की या नात्याचा एकमेव बेसिस पाया हे माणसातलं प्रेम या नात्याने आहे. असा हा लेखक पराग. आवर्जून उपस्थित असलेले मंदार महाराज, मला पुन्हा 19 तारखेला आहेच संधी प्रत्यक्ष मोरया गोसावी संस्थानातच उपस्थित राहून काही बोलण्याची. अर्थातच तितकेच प्रेमाने आपण जमलेले मी असं मानतो की एका संध्याकाळी आपल्या मुलाचं कौतुक आणि पाठीवर थाप ठेवून पुढच्या वाटचालीला शुभेच्छा द्यायला जसं कुटुंब एकत्र जमतं, तसे आपण हे एक परिवार, एक कुटुंब एकत्र आहोत. सर्वप्रथम अर्थातच मी या कादंबरी परागचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करतो. आणि असंच त्याच्या हातून मोरे सर म्हणाले तसं, ज्यामध्ये जागतिक जाणीवा, जागतिक घटना व्यक्त होतात असं मराठीतनं असलेलं लेखन, असं त्याच्या हातून व्हावं अशी शुभेच्छा शब्दात सुद्धा व्यक्त करतो. शुभेच्छा मुळात आहेच. वाचताना तर माझ्या डोक्यात आलेला पहिला विचार आहे, आपके मुंह में घी शक्कर. म्हणजे काय की चीनमध्ये लोकशाही क्रांती व्हावी आणि ती सुद्धा 2030 पर्यंत झाली तर आनंदच आहे. या अर्थाने आपके मुंह में घी शक्कर. मला इथे येताना सुद्धा वाटलं की या जागी प्रथमच आलो मी. आनंद वाटला खूप. असं ते एकेका जागेला जे व्हायब्रेशन, स्पंदन असतात ना, तशी ह्याला फार प्रसन्नतेची स्पंदनं आहेत. आणि कारण की सगळ्या ह्या कामामागची इथली सुद्धा मूळ प्रेरणाच भारत देश, भारत मातेची सेवा. आणि ह्या सभागृहाला ज्या मुकुंदरावांचं नाव आहे, ते माझा त्यांचा दीर्घकाळचा एकदम उत्तम, मी त्याला नुसतं नातं, नुसता परिचय, नुसता संबंध, हे फार वरवरचे आहेत सगळे शब्द. असं एक घर, एक परिवार की ज्याचं नाव आहे भारत मातेचा परिवार. आणि मुकुंदराव पणशीकर हे व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी कसलाही वैयक्तिक स्वार्थ म्हणून, वैयक्तिक जीवनच नाही, की ते सर्व देशाप्रती समर्पित. तेव्हा या पुस्तकाच्या प्रकाशनालाही मिळालेलं हे तीर्थक्षेत्र सुद्धा खूप अर्थपूर्ण आणि आनंददायक आहे. ग्रंथ व्यवहार ही तर अर्थातच आनंदाची गोष्ट, की पुस्तकाचं प्रकाशन आपल्याला ज्ञानोबा माऊलींनीच दिलं. ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय. म्हणजे आता वेळही नाही, पण एकेका भागातला भारावून टाकणारा सखोल अर्थ, त्यातला ग्रंथोपजीवी आहे. तेव्हा खरं म्हणजे ज्ञान विज्ञानाची तपश्चर्या हे संस्कृतीचं खरं वैभव आहे. ती पुस्तकांद्वारा व्यक्त होते, ते संस्कृतीचं वैभव आहे. मला सुदैवाने जगभर भरपूर प्रवास करायला मिळालेला आहे. आणि माझ्या प्रवासांचं जे नियोजन करतात त्यांना एव्हाना माहिती आहे की जर माझ्या आखायची असेल टूर, तर जाईन तिथल्या पुस्तकाच्या दुकानाला भेट हा माझा कंपल्सरी आयटम असतो. मला तिथलं, माझ्या मते ते पुस्तकाचं दुकान हे त्या संस्कृतीचं समकालीन दर्शन घडवणारी ती संस्था आहे. की पुस्तकाचं दुकान कसं चालतं, कितपत चालतं, असं जगातली एकाहून एक जी वैभव संपन्न, तिकडे युरोपमध्ये वॉटरस्टोन ही चेन आहे. अमेरिकेमध्ये बार्न्स अँड नोबल आणि बॉर्डर्स. एवढंच आहे की आता डिजिटलायझेशन नंतर जरा त्या बंद पडत चालल्या, पण ग्रंथ व्यवहार हे संस्कृतीच्या वैभवाचं लक्षण आहे. माझ्या मते एखाद्या घराचं सुद्धा वैभव, की त्या घरात पाऊल टाकल्यावर जर पुस्तकं दिसली तर मानायचं की हे घर वैभव संपन्न आहे. सध्या जरा भारतालाही आर्थिक तुकतुकी येत चालली आहे ना, तर मॉल्स दिसतात वेगवेगळे, किंवा जे जगभर प्रवास करायची मला संधी मिळते त्यामुळे एअरपोर्ट्स, असा सगळा झगमगाट, तिथले सगळे ज्या विकायला ठेवलेल्या वस्तू सगळ्या, माझा निकष असतो की या मॉलमध्ये पुस्तकाचं दुकान आहे का.
ते जर नसेल तर तो युसलेस आहे मॉल, असा माझा शब्द आहे त्याला. हे युसलेस मॉल आहे. मूळचं एक वाक्य इंग्लिश मधलं आहे, फार छान आहे बरं का. Beware of the home where the size of TV is bigger than bookshelf. त्या घरापासून सावध राहा की ज्यातल्या टीव्हीचा आकार पुस्तकाच्या कपाटापेक्षा मोठा आहे. तेव्हा ग्रंथव्यवहार ही अत्यंत आनंदाची गोष्ट. आपल्याला त्याला उपस्थित राहायला मिळणं. प्रकाशन तर उलट आधी मिळते कॉपी. आणि पुणेरी पद्धतीने सांगायचं तर फुकट मिळते. पण त्या सगळ्यातला जो आनंद आहे तर मला खूप आनंदही आहे आणि त्याबद्दल मी परागचे, चेतक प्रकाशन मनापासून आभार व्यक्त करतो, शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो. मोरे सरांनी एकाच वेळी माझं काम सोपं पण केलं आणि अवघड पण केलं. ते चांगली गोष्ट आहे, दोन्ही केलं हे. त्यांनी या कादंबरीविषयी तुम्हाला छान सांगितलं. वाचाविषयी उत्सुकता तयार व्हावी एवढ्या पद्धतीने सांगितलं की त्यामुळे जरूर ती वाचा. एक प्रथमदर्शनी फेंग, त्याची भारतीय मूळ असलेली अमेरिकेतली मैत्रीण मारिया बात्रा आणि चिनी हान, आणि या प्रेमकथेतून चीनमधली लोकशाही. तर सरांनी छान सांगितलं आपल्याला. ते सांगतानाच्याही सरांच्या पद्धतीने सर्वच मुद्दे छान. त्याचा आम्ही फायदा घेऊन त्यामुळे त्याला जोडणार आता जणू की पुढे कंटिन्यू तोच मुद्दा पुढे, असे काही मुद्दे मी सहज थोडी वेळेची तरी मर्यादा सांभाळून तुम्ही ऐकताय याचा अर्थ काय मी वाटेल ते आणि वाटेल तेवढ्या वेळ बोलत बसावं असं नाही, असा सहज सुखसंवाद करीन थोडासा. परागही सुरुवातीला बोलत होता आणि कोण ही मास्तरीण मला माहिती नाही की 5 निबंध लिहिले म्हणून शिक्षा करते. बर, त्या नाव पण सांगतायत. माझी त्यांची भेट व्हावी. माझं सुदैव पण हे की खूप लहान वयामध्ये शिक्षक व्हायची मलाही मिळाली संधी. ती म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे मूळचे संस्थापक डॉक्टर व्ही पेंडसे, आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो प्रेमाने. काहीतरी त्यांना माझ्यात दिसलं तर ते माझं जस्ट HSC झालं होतं, मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. मला आप्पा म्हणाले तुम्ही शिकवायचं, आणि माझी सुरुवात झाली 5वी 6वीला इतिहास विषय शिकवण्यापासून. त्यावेळी प्रबोधिनीमध्ये परिस्थिती ज्ञान नावाचा पण विषय असायचा. प्रत्येक वर्गावर आठवड्याला एक ते माझं असायचं. परिस्थिती ज्ञान म्हणजे आत्ता महाराष्ट्र भारत जगामध्ये काय घडतंय आणि त्याचा अभ्यास करून मुलांशी त्याविषयी. हे सांगायचं कारण हे की जसा माझ्यातला शिक्षक घडत गेला तसा उलटा मी एखाद्या मुलांनी आपणहून उत्साहाने काही जास्तीचं केलं तर उलट प्रेमाने शाबासकी द्यायचो की अरे वा. किंवा वर्गात जर प्रवेश केला तर मी मुलांना सांगायचो की आज जो विषय मी शिकवणार आहे, ठीक आहे, त्याचं मी उत्तर देऊ शकणार नाही असा जर प्रश्न कोणी विचारून दाखवला तर मी बक्षीस देणार आहे त्याला. इथून सुरुवात. आणि मग मी पाहिलं की लहान मुलं सुद्धा फार लायब्ररीमध्ये जाऊन आणि ज्ञानकोश ढुंडाळून, आणि मला आजपर्यंत लक्षात आहे की मला एका 5वीतल्या मुलांनी एकदा मला सुरुवात करायची होती. सातवाहन कालखंड, तो 5वी त्या पाठ्यपुस्तकात होता आणि गोष्टी रूप सांगायचा. तर अजून मी सुरुवात करणार तोवर त्यांनी हात वर करून मला गाथा सप्तशती विषयी प्रश्न विचारला. तर मी आधी त्याला शाबासकी दिली. आणि मुलांमध्ये पण कॉम्पिटिशन असायची की उत्तर देता येणार नाही असं दाखवतो विचारून प्रश्न, अशी लागायची क्रिएटिव्ह कॉम्पिटिशन. मला ह्या मुलांनी गाथा सप्तशती मी सांगायचं ते सांगितलं, पण पहिली मी त्याला शाबासकी दिली. आणि उलट मुलांनी होमवर्क जर जास्ती केला की सांगितला 1 आणि लिहिला 5 पानं 10 पानं उलटे, तर मी 10 पैकी 11 मार्क द्यायचो, 10 पैकी 12 मार्क. की तुला 5वीतच तुला डोक्यात गाथा सप्तशती वाटतेय आणि तू करतोयस, आणि ग्रंथालयात जाऊन ज्ञानकोश शोधला, त्यातनं हे शोधलं, आता
धर्माधिकारी सरांना विचारायचं की बघू तुम्हाला येतं का. अभिनंदन. आणि उलटे आणि मला आनंद यायचा की मुलांनी 40-40 वर्ष होमवर्क जपून ठेवलेत. ते आता त्यांच्या मुलांना सांगतात की हा आमचा. ते हे कोण, हे जास्तीचे उलट आनंद आहे, चांगली गोष्ट. पण काही वेळा जे सांगतोय ना की जीवनात व्हायचं असतं काहीतरी दुसरं, ते जमलं नाही म्हणून झालेले असतात मास्तर, तो सगळा राग पोरांवर काढतात. खरं म्हणजे शिक्षक हे समाजातलं सर्वोच्च पद आहे. खरं तर समाजातली सर्वात बुद्धिमान माणसं शिक्षक झाली पाहिजेत. आणि आपली संस्कृती जे मातृदेवो भव, सर्वात मोठी शिक्षिकाच आईच मुळी, मग पितृदेवो भव, बाप नावाचा प्राणी आईच्या नंतर येतो, आणि मग आचार्य देवो भव की गुरु. पण जो गुरु मुलामुलींची पण आई होऊ शकेल, हे गुरुवर सोपवलेली जबाबदारी आहे तुझी, की तू नुसतं काहीतरी 4 बुकं शिकवतोयस नाहीये, तो मुलामुलींची पण आई होऊ शकला पाहिजे. तसं मला आपलं सहज त्यांनी हे सांगितलं तेव्हा मला वाटलं सांगावं. अर्थात मधल्या काळामध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रात, महाराष्ट्र आणि भारताच्या प्रशासनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व सर्व्हिसेसमध्ये चाणक्य मंडलचे विद्यार्थी आहेत आणि काम चांगलं करतात. हे मी म्हणण्याचं कारण, त्यातले अनेक जण फॉरेन सर्व्हिसमध्ये आहेत, इंडियन फॉरेन सर्व्हिस. आणि ज्यांना इंडियन फॉरेन सर्व्हिस घ्यायची असते त्यांना चाणक्यात माझं सांगणं असतं, चीन घ्या. फॉरेन सर्व्हिसमध्ये 6 ऑप्शन दिले जातात निवडल्यावर. युनायटेड नेशन्सचा कारभार ज्या 6 भाषात चालतो, तर तुम्ही त्यातली एक, आणि ती तुम्हाला मिळेलच असं नाही, रँकवर अवलंबून आहे. पण मी चाणक्यातनं तयारी करणाऱ्यांना सांगतो की चीन घ्या. आणि आनंदाची गोष्ट आहे की बहुसंख्य जणांना मिळालाय. तिकडं आता रांगच्या रांग आहे की भारताचे चायना एक्सपर्ट, मॅन्डॅरिन सहित, की त्यांना मॅन्डॅरिन भाषेचा अभ्यास तो उत्तम, याच्या सहित अशी आता फौज आणि मालिकाच्या मालिका आहे. सुदैवाने आत्ताचे आपले परराष्ट्र मंत्री, जे वैयक्तिक माझ्या मते स्वातंत्र्यानंतरचे भारताचे दी बेस्ट परराष्ट्र मंत्री, हे निदान माझं आकलन सांगतो मी, पण ते चायना एक्सपर्ट आहेत. आणि त्यातही परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात जे 2 सगळ्यात बेसिक शब्द वापरले जातात, हॉक आणि डव, कबूतर म्हणजे ज्याची धोरणं मुख्यतः शांततावादी आहेत, हॉक म्हणजे ज्याची गरज असेल तर आक्रमक आहे. तर जयशंकर व्यक्ती म्हणून सुदैवाने मी पुन्हा सांगतोय की माझं मतभेद असू शकतील, पण आत्ताचं भारत स्वीकारत असलेलं परराष्ट्र धोरण हे बिलकुल आरेला कार्य करणारं आहे आणि ते तसंच असायला पाहिजे. दुर्दैव आहे की स्वातंत्र्यानंतर आपण शांततेच्या गैरसमजापायी, शांतता पाहिजे हेही सांगतोय, विश्वशांती, त्या विश्वशांतीसाठी काम करणं हा भारताचं काम आहेच, पण अरे त्या नादामध्ये राष्ट्रीय हितसंबंधांचाच बळी त्याच्यात. 7 ऑक्टोबर 1950ला चीननी तिबेटमध्ये सैन्य घुसवलं. आणि मला 7 ऑक्टोबर 2023ला डोक्यात पहिलं काही आलं असेल तर की अरे ह्या तारखेचा काय योग जुळून येतोय. 7 ऑक्टोबर 2023ला हमासनी इस्रायलवर एका वेळी, आणि इस्रायललाही सकृत दर्शनी सर्वस्वी अनपेक्षित ठरलं. हे इस्रायल सारखा देश जो सावध आहे, ज्याची मोसाद, शिनबेट ह्याची ख्याती जगभर आहे भल्या भल्यांमध्ये, यहां से 50-50 कोस दूर तक असं, पण कम्प्लिटली कॉट ऑफ गार्ड. त्या 7 ऑक्टोबरला 2023ला मला पहिलं आठवलं की चीननी पण तिबेटमध्ये सैन्य घुसवलं. 7 ऑक्टोबर 1950 चीनमधली साम्यवादी क्रांती यशस्वी झाली. 1 ऑक्टोबर 1949, म्हणजे अजून 1 वर्ष पूर्ण होत आहे. खरं म्हणजे चीन अस्थिर होता त्यावेळेचा. चीन आर्थिकदृष्ट्या दरिद्री होता, पण जी काही माओची धोरणं, वन चायना पॉलिसी, आणि त्यांनी एका वेळी आहे शिंजियांगमध्ये सुद्धा सैन्य त्याच काळात घुसवलंय. चीनी भाषेमध्ये शिंजियांग शब्दाचा अर्थ सुद्धा द न्यू टेरिटरी, नवा प्रदेश. चीननी तो गिळंकृत केला. आज वस्तुस्थिती की तिथे अत्याचार चालू आहेत धर्माच्या नावावर. तिथे मुसलमान धर्म पाळायलाच परवानगी नाही. मशिदींचं आर्किटेक्चरही, मशिदीचं जे असतं ते करायला परवानगी नाहीये.
10 लाखपेक्षा जास्ती जणांना पुनर्शिक्षणासाठी म्हणून चीननी तुरुंगात ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स आहेत. महिलांवर अन्याय अत्याचार आहेत शिंजियांग. आणि तीच गोष्ट तिबेटची आहे. आणि ते घडताना आपण जी काही आपली हिंदी चीनी भाई भाईची समजूत असेल त्यापायी आपण तिबेट सॉव्हरीन आहे का सुझरेंटी आहे, आणि मग तिबेटवर चीनची सुझरेंटी होती का सॉव्हरेंटी. मग भारताचे करार आणि ते मॅकमोहन रेषा आणि 1914चा करार याचा गुळ काढत आपण, पण तिबेट चीनला गिळंकृत करू दिला आपण. आणि तो देशाला तेव्हापासून आता आज कायम धोका आहे. खरं तर भारताच्या इतिहासाचं जो प्राथमिक सुद्धा दर्शन घेईल त्याला दिसेल की निदान गेल्या विशेषतः 2300 वर्षात या देशावर सतत बाहेरची आक्रमणं चालू आहेत. तर केवढा पाहिजे सावध देश. अलेक्झांडर पासून सुरुवात करून आणि तरी इस्लामिक आक्रमणं सुरू होईपर्यंत तरी हा देश अजून जागृत आहे, समर्थ आहे, प्रतिकार उभा राहिला. आक्रमकांचा आधी लष्करी पण पराभव झाला, पण मुख्य म्हणजे ते सगळे आक्रमक बनले इथले. त्यांनी त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांच्या भाषा आपल्यावर लादल्या नाहीत. ते 8व्या शतकापासून पुढे झालंय, आजही चालू आहे. पण ज्या देशावर सतत त्याला काम नको की आता पुढचं संभाव्य आक्रमण कोणतं. अक्षरशः शिवाजी महाराज निघाले म्हणून इथं भारतन बसलो पण आपण शिवाजी महाराज झाले म्हणून. की परिस्थितीवर चढवलेला एक प्रचंड आणि सर्वंकष प्रतिहल्ला. शिवाजी महाराज, मी आजही नाव दिलंय अपूर्ण क्रांती आहे. शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्र आणि देशाला शिकवलं ती जी महाप्रचंड आणि आमूलाग्र क्रांती आहे, अजूनही ती अपुरी आहे. पण अरे आहोत तरी एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून. त्यावेळची मधल्या हजारभर वर्षांमधली आक्रमणं जर मुख्यतः वायव्य सरहद्द खैबर आणि बोलनच्या खिंडीतनं येत असली तर तुमचं माझं दुर्दैव की पुढं कळलंच नाही की येणारं पुढचं आता समुद्रातून आहे. तेही कळलेले दूरदर्शी नेता शिवाजी महाराजच आहेत परत. आणि आपण ज्याला अभिमानाने म्हणतो, म्हटलंच पाहिजे, मराठ्यांचा इतिहास, तो म्हणजे काय आहे तर भारतासाठी लढणं हे आपलं काम आहे. मी आपला हा शब्द वापरतो, ते नाव आहे मराठ्यांचा इतिहास याचं. आणि ते घेऊन जे अटकेपार गेले, अटक ते कटक, अशा सगळ्या सकट. पण इंग्रजांपासून भारताला धोका आहे हेही शिवाजी महाराजांना कळलेलं होतं. हे मूळच्या दस्तावेजांमध्ये नोंद आहे. सगळ्या गोष्टींना खरंच वेळ नाहीये. पण सिद्दी जौहरनी जो पन्हाळ्याला वेढा घातला त्यावेळी आदिलशहानी राजापूरच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसकडनं लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या होत्या आणि महाराजांनी त्याची नोंद घेतली होती. आणि एका बाजूला ते लक्षात घेऊन इकडं मराठ्यांचं आरमार पण उभं केलं. तिकडे स्वतःची तोफा उत्तम आणि लांब पल्ल्याच्या टेक्नॉलॉजी तयार करून तोफांचे कारखाने पण काढले. आणि बेटा तेरे को देख लेंगे म्हणून हिशोब नीट लक्षात ठेवून राजापूरचे वखार केले, अख्खे उद्ध्वस्त. पकडलं त्यांना, वासवट्यावर आणून तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. दूरदृष्टी आहे. समुद्रातनं आले. आणि तरी मी हे 1.5-2 मिनिटात म्हणायचा प्रयत्न का केला तर अशा ह्या अखंड आणि अथक संघर्षानंतर महाकष्टानी, फाळणीनंतर विभाजन ही दुःखाचीच गोष्ट आहे. झाला तो भयानक रक्तपात. मुले सर म्हणत होते की एक कादंबरी त्यांनी लिहावी, पुन्हा भारत पाकिस्तान एकत्र आलेत. पाकिस्तान काल होता, आज ऑलरेडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि उद्या असणारच नाहीये. भारत था, भारत है और भारत रहेगा. पण अरे त्यानंतर सुद्धा जो हा आत्ताचा स्वतंत्र सार्वभौम भारत महाकष्टाने मिळाला, नको काही दूरदृष्टी की ज्याला सतत गेली 2300 वर्ष आक्रमण आहे, यावर येणारं पुढचं आक्रमण कोणतं. आणि अजून ते जरा स्थिरावतोय तोवर 7 ऑक्टोबर 1950 चीनी तिकडं घुसले तिबेटमध्ये.
आपल्या सुदैवाने अजून सरदार पटेल होते. त्यांचं मोठं पत्र आहे पंडितजींना पाठवलेलं की सशक्त चीन इतिहासामध्ये कायम विस्तारवादी आहे, आक्रमणकारी आहे. आता तर चीननी जे तिबेटमध्ये सैन्य घुसवले तर इतिहासात पहिल्यांदा भारत आणि चीनच्या सीमा भिडतात एकमेकांना. सरदार पटेल सांगतायत की हा भारताला धोका आहे. पण पंडितजी विचारधारेचं नाव समाजवाद / साम्यवाद, त्यामुळे समजूते की नाही आपला मित्रच आहे, हिंदी चीनी भाई भाई. आणि भारतालाही त्यावेळी वाटत होतं नेहरू नोज एव्हरीथिंग. हे माझं नाही आहे बरं का वाक्य आहे, हे परराष्ट्र नीतीच्या अनेक शिल्पकारांनी पुढे जे त्यांची मेमॉयर्स लिहिले त्यातलं वाक्य की आम्ही त्याही वेळेला असं समजलो पंडितजी नोज एव्हरीथिंग. एक वरिष्ठ असामान्य IAS अधिकारी जे आज दुर्दैवानी शरीराने आपल्यात नाहीत, थोर माणूस डॉक्टर माधवराव गोडबोले. तशी डॉक्टर माधवराव गोडबोले सरांची स्वतःची मूळ वैचारिक बैठक म्हणायची झाली तर ती नेहरूवियन आहे. पण त्यांनी अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे गॉड दॅट फेल्ड. आणि हे पंडितजीच्या धोरणांची चिकित्सा आहे जी त्यांच्यातल्या एक तटस्थ, एका व्रतस्थ आणि कठोर अभ्यासकाला जाणवते की ही चुकली धोरणं ही. तेव्हापासून आता आज अनेक जण नंतर म्हणतात आणि किंमत 62 साली चुकवावी लागली, पण 62 एकदम नाही घडलं, ते 7 ऑक्टोबर 1950 पासून कळत होतं. चीनचं हे जे सलामी स्लायसिंग टेक्निक असतं जे आता गलवानमध्ये गेली 4 वर्ष चालू आहे आणि यावेळेला भारत आता आरेला कार्य करतोय, पण ते 1950 पासून चालू आहे. त्याला त्यावेळेचं नाव कार्टोग्राफिक ॲग्रेशन असं होतं की नकाशे दाखवणार, नकाशात दाखवणार की भारताचे भाग, लडाख आता ज्याचं नाव अक्साई चीन आहे, अरुणाचल प्रदेश चीन दाखवणार नकाशात. आणि मग शहाणी माणसं ते लक्षात आणून देत होते की अहो ते चीन हे दाखवतायत. तर नेहरू म्हणले नाही नाही मी चौवेन लायला मी सांगेन. कारण नेहरू वस्तुस्थिती की त्यावेळी एक जागतिक नेता होते महान. एक वस्तुस्थिती की त्यांच्यासमोर माओ आणि चौवेन लाय बच्चे होते. त्यांनी खेळवलं ही वस्तुस्थिती हो. नेहरूंनी चौवेन लायला फोन लावला की ते नकाशात भारताचे भाग तुम्ही दाखवलेत. चौवेन लाय म्हणतो ते मांचू काळातले नकाशे आमचे जुने, करतो दुरुस्त, तुम्ही काय फार मनावर घेऊ नका. मग झाला पंचशील, मग झालं बांडुंगची परिषद. आणि शहाणी माणसं सांगत होती हा सर्व काळ, सर्व. आता ते खरंच सगळं बोलायला वेळ नाहीये. माझा मुद्दा आहे ज्या राष्ट्रावर सतत 2300 वर्ष आक्रमण होत आहेत त्यांनी त्याच्या स्ट्रॅटेजिक थिंकिंगमध्ये तरी हे फॅक्टर, हा घटक नको का विचारात घ्यायला की पुढचा धोका कोण आहे. तर 1500 वर्षांनंतर राजकीय दृष्ट्या असा एकसंध अस्तित्वात येणारा भारत, तो आल्यापासूनच्या 15 वर्षात एक नवा शत्रू, आधीच्या हजारो वर्षात जी आपली अभेद्य भिंत होती, निदान एक ती सीमा अभेद्य आणि सुरक्षित की हिमालय कोणी पार करून येऊ शकत नाही, 15 वर्षात आले. महाकष्टाने मिळालेले 1947 स्वातंत्र्य, 1962 आधी तर तिबेट गेला, आपण जाऊ दिला, आपण नाहीच काय, आपलं काही केलंच नाही, जाऊ दिला. तो धोका उंबरठ्यावर. मग चीन म्हणतं मॅकमोहन रेषा मान्य नाही, मग म्हणतं अरुणाचल आमचाच आहे, मग म्हणतं तुम्ही अक्साई चीन राहू द्या आमच्याकडे तर आम्ही अरुणाचलवरचा दावा सोडतो. हे वागणं म्हणजे काय झालं, चोरी करून 10 कोटी रुपये न्यायचे आणि म्हणायचं की 6 राहू देत माझ्याकडे तर 4 कोटी तुला परत देतो. आहे ती चोरीच. तर भारताने सुदैवाने ती भूमिका कधीच मान्य केलेली नाहीये आणि तो संघर्ष अजूनही चालू आहे. पण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाहेरूनचा सर्वात मोठा धोका कोणता, हे जर आज स्ट्रॅटेजिक थिंकिंग करायचं झालं तर तो नंबर 1 वर चीन आहे. त्यामुळे आपल्याला चीनचा अभ्यास, कारण अन्यथा विशेषतः गेल्या 1000भर वर्षात एक राष्ट्र, एक समाज, एक संस्कृती म्हणून दुर्दैवाने आपल्याकडनं राहून गेलेली उणीव आहे. आपण अभ्यास नव्हतो करत. आपण जग काय आहे, जग कुठे चाललंय, त्यावेळेचं विज्ञान तंत्रज्ञानासकट, आणि त्यामुळे हा येणारा शत्रून आपण अभ्यासच नव्हता आपला. 5000 मैलावरनं इंग्रज आले, एवढेशे आले मुठभर,
त्यांनी आपल्यापेक्षा आपला अभ्यास जास्ती केला, आपल्याला आपसात फोडलं, आपल्याच विरुद्ध वापरलं, आपलाच पैसा वापरून आपल्यालाच हरवलं, आपल्यालाच गुलामीत ठेवलं, आपलेच माणसं वापरून जगभर केलं साम्राज्य. ते मोरे सरांनी चांगली आठवण करून दिली की ओपियम वॉर्समध्ये लढले ते सैनिक भारतीयच आहेत. इंग्रजाकरता मेलो आपण. असे राष्ट्रीय हितसंबंध लक्षात घेऊनच एकूण मिळून भान आणि त्यांनी आपली स्ट्रॅटेजिक थिंकिंग. मी स्वतःला आग्रह करणार आहे की पुढच्या साधारण 2-5 मिनिटात तुझं बोलणं पूर्ण कर. म्हणून मी ही कादंबरी आणि त्याचा लोकशाही याच्यावर थोडे एक सहज 2-3 मुद्दे म्हणतो. मोरे सरांनी ते म्हटलेलं असूनही मी आपलं माझ्या मोहापायी आणखी आनंदाची भर घालतो त्याच्यात, की या प्रकारे एक जागतिक जाणीवा व्यक्त करणारं मराठी साहित्य. हे जे सरांनी सांगितलं की याचं वैशिष्ट्य काय, मांडणी मराठीतून, पण बॅकड्रॉप सगळा मुख्यतः चीन, पण एकूण जग, त्यातला हा फेंग आणि ती मारिया आणि हान आणि लोकशाही स्थापन होण्यासाठीचे छुप्या पद्धतीने टेक्नॉलॉजी वापरून कशा प्रकारे प्रयत्न करावेत, जागतिक जाणीवा व्यक्त करणार. काही वेळा नाही तर मला असं वाटतं, शंका आहे, ते दुःख होतं की कळत किंवा नकळत कुठेतरी आपल्याच बसलंय की काय डोक्यात की मराठी म्हणजे प्रादेशिक. तुम्ही आपले चॅनल सुद्धा पहा, मराठी वृत्तवाहिन्या वर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या, कोणत्या बातम्यांना महत्त्व दिलं जातं, तर काहीतरी अपघातामध्ये 8 गेले, गणपतीसारखा बटाटा उगवून आलाय शेतामध्ये, टाईपच्या हेडलाईन्स असतात. फार तर महाराष्ट्राचं राजकारण, आणि मग वेळ मिळाला तर देशातली काहीतरी अख्ख्या जगाची काहीतरी महत्वाची घडामोड मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये जवळजवळ येतच नाही. आली तरी एक कुठली तरी की ट्रम्प निवडून आले. कळत किंवा नकळत मला थोडी शंका आहे की मराठी जाणीवांनीच काही स्वतःभोवती कळत किंवा नकळत मर्यादा आखली आहे की काय, का मराठीतून जागतिक विचार नाही मांडता येत होय. मी वेळेअभावी माझं लाडकं वाक्य फुल मूळच्या इंग्लिशमध्येच सांगतो की आपल्याच मनांनी काय घेतलंय, एनी बुलशिट स्पोकन इन इंग्लिश साउंड्स प्रोफाउंड, बट हाउएवर प्रोफाउंड यू से थिंग्स इन मराठी साउंड्स बुलशिट. आपल्याच मनात बरं का, नकळत आपल्याच मनात. भले मिळाला अभिजात, मिळाला म्हणजे मान्य केला, मिळाला म्हणजे देणारं केंद्र सरकार कोणी नाहीये. मराठी भाषा अभिजात होतीच, ती काय केंद्र सरकारने मान्य केली म्हणून नाही अभिजात झालेली. केंद्र सरकारने मान्य केली, विधानसभा निवडणुकीच्या आधी मान्य केली की आता तरी मतं द्या. दिली नाही दिली तुम्ही ठरवा, जो काही निकाल लागलाय तो. पण मराठी अभिजात आहेच. पण अरे, मराठी ज्ञानभाषा होणे, मराठीमधून जागतिक जाणीवा व्यक्त करणे, माझं म्हणणे ते काम आहे मराठीचं. आपल्याला ज्ञानोबा तुकोबांचाही वारसा काय आहे, अवघे विश्वची माझे घर. शिवाजी महाराजांचा वारसा हिंदवी स्वराज्य. मी तर नावच दिलं याला की महाराष्ट्राचा जेनेटिक कोड, अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य, ह्याच्या डबल हेलिक्स मधनं घडलाय महाराष्ट्राचा जेनेटिक कोड. काहीतरी त्याचा विसर पडल्यासारखं की नाही, मराठीतून ज्या जाणीवा व्यक्त व्हायला पाहिजेत तर काहीतरी त्या काय प्रादेशिकच असल्या पाहिजेत. वैश्विक जाणीवा होत नाहीत होय मराठीतनं व्यक्त. वसंत बापट होते शरीराने, तोवर माझी त्यांची उत्तम ओळख होती आणि त्यांच्या अनेक कविता अशा आपोआप पाठच झाल्या होत्या. भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, हे त्यांनी लिहिलेलं महाराष्ट्र गीत. आपोआप त्याच्यात पाठ झालेली ओळ होती, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. वसंत बापट भेटले तेव्हा एकदा मी त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत की तुम्हाला काय म्हणायचंय कळतंय मला, ओके, पण का हो तुकया विश्वाचा शास्ता नाही होय, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते,
आम्हाला आमच्या इकडे भंडाऱ्याच्या डोंगरावर कीर्तन करणारा आमचा तुकया तुकयाचा आधार मला रे तुकारामच वैश्विक आहे. तर तसं हे एक परागनी दिलेलं त्याचं योगदान की वैश्विक जाणीवा मराठीतून मांडायच्या. आणि मी लोकशाही विषयी उगाच 2 शब्द म्हणून तुम्हा सर्वांप्रती आनंद आणि आभार व्यक्त करून थांबीन. मोरे सर पण म्हणाले की चीनमध्ये लोकशाही युटोपिया, आदर्श राज्याची कल्पना, आणि इतक्या लवकर 2030 चीनचं जे चीन पण आहे, पूर्ण इतिहास चीनचा, याला एक अनेकातलं एक दिलं गेलेलं फार करेक्ट नाव आहे मिडल किंगडम कॉम्प्लेक्स. याला पण एक चीनी शब्द आहे, तो माझ्या अभ्यासात मी केलाय, पण ते चीनी शब्द जरा लक्षात ठेवायला त्रास होतो. तुम्हाला ह्याचा चीनी शब्द जरा माझ्या लक्षात नाही. चीनी नावं पण, आणि एक तर त्याच्यात पुरुषाचं नाव कोणतं स्त्रीचं काय कळतच नाही, की ह्यातलं कुठलं म्हणायचं कोणाचं काय कळतच नाही. शी जिनपिंग ही असतो, आणि मग ही जिनपिंग बहुधा त्याची बायको असेल, चीनी नाट्यसृष्टीतली अभिनेत्री. तर माओ नंतरचा जो चीनचा नेता आहे दंग शिओफंग, की ज्यांनी आधुनिक चीन घडवला खरा. मोरे सरी जो संदर्भ सांगत होते की साम्यवादी धोरणं काय काम करत नाहीयेत, ती बदलून त्यांनी जे काही केलं, पण आम्ही त्याच्या आत्ता तपशिलात आत्ता नाही जात वेळेअभावी. दंग शिओफंगला एके वेळी विचारलं होतं की लोकशाही पाहिजे, तर तो त्याच्या आणि चीनी स्टाईलमध्ये असं थांबला आणि तो म्हणाला, इट्स अ गुड आयडिया, वी कॅन बिगिन टू थिंक अबाउट इट आफ्टर 50 years. असं त्याचं वाक्य आहे की डेमोक्रेसी, लोकशाही हे मॉडेल. दंग शिओफंग म्हणतो की चीनचा समाज, चीनी संस्कृतीला हे लोकशाही हे काय मॉडेल आम्हाला काय योग्य नाही, ते तुमचं आहे काहीतरी, अजून 50 वर्षांनी आम्ही विचार करू त्याचा. असं तो साधारण 1980च्या आसपास म्हणाला. ती 50 वर्ष 2030 मध्ये होतात. त्यावेळी परागदेवनी स्थापन केली लोकशाही चीनमध्ये. काय चीनची लोकशाही आहे? चीन म्हणतं बरं का आमची आहे ती लोकशाहीच आहे. चीनचा त्याला शब्द आहे पीपल्स डेमोक्रेसी. पुन्हा आम्ही वैचारिक तपशिलात नाही जात आत्ता, पुन्हा वेळेअभावी. पण आपल्या लोकशाहीला चीन म्हणतात बुर्झवा लोकशाही आहे तुमची. हे कम्युनिस्ट डिक्शनरीतले शब्द आहे. आमची खरी आहे पीपल्स डेमोक्रेसी, आणि फारच छान डेमोक्रेसी राव. खरंच सांगतोय, चीन जगातला सर्वात उत्तम लोकशाही देश आहे. चीनच्या राज्यघटनेनुसार चीनमध्ये वेगवेगळे पक्ष स्थापन करायला परवानगी आहे. जर माहिती नसेल तर सांगतोय की ज्याला त्याला आपापल्या इच्छेनुसार वेगवेगळे पक्ष स्थापन करायला परवानगी आहे, पण पक्ष स्थापन करायला कम्युनिस्ट पार्टीचं NOC लागते. मग वेळोवेळी चीनमध्ये निवडणुकाही होतात आणि विविध पक्षांना आपापले उमेदवार उभे करायला परवानगी आहे, पण त्या मतदारसंघात त्या पक्षाला जो उमेदवार उभा करायचा आहे त्याला त्या मतदारसंघाच्या चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रमुखाची परवानगी लागते की तुला उभं राहायला परवानगी आहे. आणि चीनी लोकशाहीचं सर्वात मोठं सौंदर्य म्हणजे मतदाराला काम आहे की तू मतदान चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारालाच करायचं. अशी लय मस्त लोकशाही आहे. अमेरिकेला वाटलं होतं की जर चीनला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी करून घेतलं आणि दंग शिओफंगच्या नेतृत्वाखाली चीन जी साम्यवादी आर्थिक धोरणं सोडतंय, आणि असं वाटायला वाटलं की भांडवलशाही आर्थिक धोरणं, खुला बाजार, शासन नियंत्रित अर्थव्यवस्था नाही घेतंय की काय, तर अमेरिकेला असं वाटलं होतं की तसं करण्याने क्रमाक्रमाने चीन लोकशाहीकडे जाईल. हे मिल्टन फ्रीडमनचं इकॉनॉमिक्स आहे की कॅपिटलिझम आणि डेमोक्रेसी हे पॅकेज आहे की तुम्ही आणली भांडवलशाही पण लोकशाही मात्र आली नाही, ऐसा होणे का नाहीये. तर अशी आशा होती, असं वाटलं होतं. असं चीननी ठेंगा दाखवलाय, काही नाहीये. अमेरिकेची मदत घेऊन सगळा करायचा तो विकास केला. दंग शिओफंगचंच वाक्य आहे, हाईड युअर स्ट्रेंथ्स अँड बाईड युअर टाइम, असं त्याचं वाक्य आहे की तुमचे शक्तिस्थानं लपवून ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. आता शी जिनपिंगला वाटतं की ती योग्य वेळ आली, कारण जसं मिडल किंगडम कॉम्प्लेक्स म्हणजे जगातलं मध्यवर्ती शासन आम्ही आहोत,
आणि त्याच्याभोवती कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत की ज्यांनी त्यांनी आपली जागा सांभाळून राहायचे, पायरी सांभाळून. चीनच्या त्या वर्ल्ड व्ह्यूमध्ये भारत असा कुठेतरी बाहेर आहे, सॅटेलाइट स्टेट, की भारताने चीनच्या हुकमानुसार ही जी तथाकथित दुसऱ्या महायुद्धानंतरची रूल्स बेस्ड वर्ल्ड ऑर्डर, आणि चीनला ती बदलून, आणि तिला आव्हान, ती अर्थात अमेरिका डॉमिनेटेड, पण चीनला ती बदलून जी स्वतः डॉमिनेटेड, त्यामध्ये चीनच्या लेखी भारत हे दुय्यम स्थान आहे. आणि सरांनी जो उल्लेख केला 100 वर्ष, तर यावर ॲक्च्युअल एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे 100 Years Marathon या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे. मी चाणक्य मंडलमधल्या तर सगळ्यांना, त्यात विशेषतः फॉरेन सर्व्हिस, त्यांना मी हे पुस्तक भेट म्हणून की हे मूळचं वाचा तुम्ही. 100 वर्षात जगावर प्रभुत्व मिळवायचा चीनचा प्लॅन कसा आहे, त्या दृष्टीने देशांतर्गत पंचमस्तंभीय कसे घुसवायचे, त्या देशाची कशी दिशाभूल करायची, त्यांचा मीडिया, त्यांची शिक्षण पद्धती आणि त्यांचं एंटरटेनमेंट इंडस्ट्री कशी काबीज करायची, क्रमाक्रमाने राजकारणातही त्यांच्यासाठी बॅटिंग करणारे कसे आणायचे. मी एकीकडे बोलतोय तसे भारतातले काही प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येणं चालू झालं का नाही मला सांगा. तुम्ही नावं सांगत नाही, पण अशी वृत्तपत्र की ज्यांना चीनची सप्लिमेंट मिळते, लाखो रुपये, आणि ताबडतोब ते वृत्तपत्र मांडणी करणं चालू करतं. मी खरंच आता स्वतःला भाग पाडतोय की वेळेअभावी एकच उदाहरण, ते स्ट्रेट नाव घेऊन बोलणार आहे मी, की धोका भारताला असलेला काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यामध्ये लिथियमचा साठा सापडला साधारण 1.5 वर्षापूर्वी. प्रचंड मोठा साठा सापडला. आता हे लिथियम इलेक्ट्रिक बॅटरीसाठी लागतं, EV, आणि जगाची पर्यावरणाची समस्या लक्षात घेता फ्युएल बंद करणे, कोळसा आणि तेल, आणि क्रमाक्रमाने जगाने कमी प्रदूषण, शून्य प्रदूषण करणाऱ्याकडे जाणे, तर एक वाट निश्चित EV, इलेक्ट्रिक व्हेकल. हे टेस्ला जे करतोय, एलॉन मस्क वगैरे, भारतात अजून संमिश्र मॉडेल्स आहेत, भारतात अजून पूर्ण इलेक्ट्रिक व्हेकल आलेली नाहीत. पण ते जर भारताला करायचं झालं तर त्या बॅटरीला लागणारी सगळ्यात मूलभूत घटक आहे लिथियम. तो भारताला करावा लागतो आयात, आणि चीनकडनं. ते चीन म्हणजे तुकोबारांचे वंशज नाही आहेत, ते बसले तिथे तुमच्यावर अटी लादायला की लिथियम हवा असेल तर आमच्या अमुक अमुक ह्या अटी. भारतासमोर पर्याय, एकाचं नाव ABC आहे, तो ट्रँगल आहे, अर्जेंटिना, ब्राझील, कोलंबिया, चिले, कोलंबिया नाही, असं तिकडं मिळतं लिथियम. पण मग तिकडूनचं आयात करण्याचं लिथियम कॉस्ट त्याच्यावर जाणार, आणि एक बेसिक बॅटरीच्या कॉस्टवर गेल्या की पुढच्या व्हेकलच्या जाणार. लिथियमसाठी भारत चीनवर अवलंबून आहे. मग सापडतो रियासी जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा साठा आहे की आता भारत लिथियमच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकतो, नवे निर्यातदार देश पण होऊ शकतो. ठीक आहे. हिंदू या वृत्तपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी अख्खा पेजभर पानभर आर्टिकल, ओके, काय की काश्मीरची इकोसिस्टीम नाजूक आहे, तिथे खाणकाम करण्याने त्या इकोसिस्टीमला धोका पोचेल, सबब आपण ते लिथियम आपण भारताने काढता कामा नये. हा अख्खा पानभर हिंदू वृत्तपत्रातला लेख नाव घेऊन सांगतोय. कोणासाठी बॅटिंग करतायत आणि काय तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय? आणि बरोबर त्या हिंदू वृत्तपत्रालाच वेळोवेळी चीनची प्रचंड मोठी सप्लिमेंट मिळते. आणि मी हे जे पुस्तक सांगतोय 100 Year Marathon, त्यामध्ये त्यांनी अनेक अशा नावागावांसकट उल्लेख करून माणसं कशी खरेदी केली जातात, निष्ठा कशा विकत घेतल्या जातात, फिफ्थ कॉलमिस्ट कसे केले जातात, आणि ते मीडिया, एंटरटेनमेंट, एज्युकेशन इकडं भारतात प्रतिध्वनी दिसणंच चालू झालंय. आपल्याला जर बेसावत राहायचं नसेल तर नक्षलवाद काय चीज आहे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण बिलकुल नक्षलवाद हे चीनचे ॲडव्हान्स एजंट आहेत. काही हे क्रांतिकारक वगैरे अजिबात नाहीत. काही यांना काहीतरी शोषण दूर करून मानवाचं माणूस शोषण करतोय, तेही वेळाभावी एक वाक्यात मोठाच विषय सांगतोय. फार छान सांगितलं जातं की साम्यवाद समाजवादाचं मुख्य आयडिओलॉजिकल विधान काय आहे? इन कॅपिटलिझम मॅन एक्सप्लॉइट्स मॅन. आणि मग पुढे समाजवादी साम्यवादी राज्यव्यवस्थांनी जगभर काय दाखवून दिलं, म्हणून त्यावर वाक्य आलं की लक्षात घ्या, इन कॅपिटलिझम मॅन एक्सप्लॉइट्स मॅन, इन कम्युनिझम इट इज एक्झॅक्टली द अदर वे राऊंड.
काही शोषण बिषण नाटकं आहेत. नक्षलवाद्यांना पैसा, आर्म्स ॲम्युनिशन, ट्रेनिंग आणि मुख्य म्हणजे माओचं रेडबुक, की भारत आतून पोखरून काढून कसा कोलमडून पाडायचा. भारत एक राष्ट्र नाहीच, त्याची 22 राष्ट्र आहेत. हे इकडं भारतातले तथाकथित विचारवंतही म्हणतात. आणि चीनचं अधिकृत वृत्तपत्र आहे पीपल्स डेली मधला मी तुम्हाला फॉरेन पॉलिसीचा आर्टिकल सांगतोय, जो मी माझ्या डोळ्यांनी पण वाचून सांगतोय, की चीनच्या परराष्ट्र धोरणाचं सूत्र भारताचे 22 तुकडे करणे. तेव्हा भारत चीन प्रेमकथा व्हायचीच असेल तर चीन लोकशाही बनून व्हावी. चीननी लोकशाही भारताकडनं शिकावी. आणि जसा प्राचीन काळात बौद्ध विचार तोही अत्यंत शांततामय गेलं. खरंच सांगतो, माझी थोडीशी कुतरोड आहे की वेळ सांभाळून जागेवर बसायला पाहिजे म्हणून. पण मी तुम्हाला सांगतो, भारताचं मोठेपण काय आहे, या देशांनी कधीही तलवारी घेऊन दुसऱ्या देशावर आक्रमण, रक्तपात केलेले नाहीत. आणि माझाच देव खरा, त्या माझ्याच खऱ्या देवानी पाठवलेला माझाच प्रेषित खरा, माझ्याच खऱ्या असलेल्या देवानी माझ्याच प्रेषिताला दिलेलं माझंच पुस्तक काय ते खरं आहे. आणि तुम्ही सगळे बऱ्या बोलानी ते मान्य करा, नाही तर तुम्हाला मारणार आहे, कारण तुम्हाला ते मारण्याने मला स्वर्गात जागा मिळणार आहे. अशी मुळी भारताची मांडणी नाही. भारताची मांडणी एकम सद विप्राह बहुधा वदंती आहे. भारताची मांडणी सर्वेत्र सुखीनं संतोय. पण अरे, तो भारत टिकायचा असेल तर निदान धोके कोणते आणि त्यांच्यावर कशी मात केली पाहिजे हेही कळलंच पाहिजे ना. ते लक्षात घेऊन, आणि मी जो आनंदाने सांगतोय की बौद्ध विचार सुद्धा जो चीनमध्ये पसरला, हा प्रेमाने पसरला, तलवारी घेऊन नाही येतो. पद्मसंभव, शांतरक्षित, धर्मरक्षित आणि एकावर फार छान नाव आहेत बरं का, अतिशय सुंदर नाव आहेत की जे बौद्ध विचारवंत आहेत वेगवेगळे. तर चीनच्या सम्राटाला असं कळलं की तो चीनमध्ये येऊ म्हणतोय. चीनचा सम्राट म्हणाला, माझ्या सीमेवर मी तुझं स्वागत करतो. ती म्हणजे तिबेट आणि चीनची सीमा. तर चीनचा सम्राट आला. 9 दिवस 9 रात्री त्याची चर्चा झाली बौद्ध भिक्खूशी. आणि त्यांनी तो सम्राट एवढा भारावला की तोही स्वतः बौद्ध झाला. तेव्हा आणि आजही चीनच्या लोकसंख्येच्या 55% जास्ती लोक स्वतःला आजही बौद्ध म्हणवतात. आजही सेन्सस, चीनच्या मला चीनचा 2दा करता आलेला आहे प्रवास, खूप सखोल. आणि मग लोकांशी बोलून सुद्धा कळले, बौद्ध मंदिर अजूनही आहे तिथे आणि हजारो लोक रोज तिथे जात असतात. माझं म्हणणं आहे, तो जगाला जोडणारा वारसा आहे, तो फार मोठा. ती मेथोडॉलॉजी सुद्धा आहे जगाला जोडणारी, तो वारसा सुद्धा प्रचंड मोठा आहे. चीननी हा जर मिडल किंगडम कॉम्प्लेक्सचा अहंकार आणि साम्यवादाच्या नावाखाली रक्तपाताचं धोरण बदलून भारताचा रस्ता स्वीकारला तर चीनचं पण भलंय, जगाचं पण भलंय. तर परागच्या ह्या कादंबरीने ते जगाचं भलं होण्यामध्ये योगदान दिलंय. तो आनंद, त्याबद्दल शाबासकी व्यक्त करून बोललो. किती सुंदर केलंय, सगळ्याच गोष्टींचं किती सुंदर विश्लेषण केलंय. धन्यवाद सर. आपण आपले विचार मांडलेत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. श्रोतेहो, ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा हे पुस्तक तुम्ही विकत घ्याल, जरूर वाचाल आणि आपला अभिप्राय लेखक पराग देव यांच्यापर्यंत पोहोचवाल अशी मला आशा आहे. हे पुस्तक आज सवलतीच्या दरामध्ये बाहेर उपलब्ध आहे. आजच्या या कार्यक्रमाचा एक भाग होण्याची संधी दिल्याबद्दल मी पराग देव यांची आभारी आहे. यानंतर पराग देव हे आभार व्यक्त करतील आणि त्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. सर्वप्रथम मी व्यासपीठाची क्षमा मागतो की मगाशी मला काही प्रश्न विचारले आणि मी बोलायला सुरुवात केली. इतकी मोठी नामवंत लोक इथे आहेत, त्यांचा नामोल्लेख न करता मी बोललो. काही लिखित अलिखित नियम असतात, पण अनवधानाने माझा व्यासपीठावरती हा पहिला दिवस आहे. म्हणजे हे नसतं तर तुम्हाला कळलं असतं पायलट म्हणजे काय असतं ते. हे आहे म्हणून खूप समाधान आहे. तर हे एवढे मोठे लोक आहेत की मोठ्या मनाने माफ करतील मला. आभार प्रदर्शनासाठी आता उभा आहे. सर्वप्रथम मी धर्माधिकारी सरांचे आभार मानतो. माझ्या नॉन मराठी मित्रांना जेव्हा मी सांगितलं असं असं मी पुस्तक लिहिलं आहे आणि कार्यक्रम आहे,
तेव्हा ते म्हणले नक्कीच छान पुस्तक असणार. एक नोएडाला राहतो, एक उत्तर प्रदेशमध्ये राहतो. तर म्हणलं कशावरनं ओळखलंस तू? तो म्हणला की धर्माधिकारी सर जर तुझ्या प्रकाशनाला येणार आहेत तर पुस्तक नक्की छान असणार. आणि त्यामुळे मी सरांनी जरी सांगितलं होतं की तुम्ही कार्यक्रम उरकून घेतला तरी चालेल, माझे आशीर्वाद आहेत, तर मी का नाही म्हणत होतो त्याचं कारण हे की तुमच्या येण्याने कार्यक्रमाची उंची इतकी वाढली आहे. त्यामुळे सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. मोरे सरांबद्दलही तेच आहे की कुठली या तिघांशी माझा पूर्वपरिचय नाही, तिघही जण अगदी सहजतेने इथे यायला तयार झाले. मोरे सरांच्या येण्याचा अजून एक आणखी जास्त आनंद असा आहे की आम्हा चिंचवडकरांना देव आडनाव ज्यांच्यामुळे मिळालं ते तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराजांचे वंशज आज इथे मला आशीर्वाद द्यायला आलेत, त्यामुळे मला त्याचा आनंद अजून जास्त द्विगुणित झालेला आहे. दोघंही इतके मोठे आहेत, दोघंही पुण्यातले आहेत, पण ते जे पलीकडे बसलेले आहेत ना ते फक्त या कार्यक्रमासाठी ठाण्याहून आलेले आहेत आणि आत्ता परत लगेच कार्यक्रम संपून ठाण्याला जाणार आहेत. एक रविवारची सुट्टी त्यांनी या कार्यक्रमासाठी घातली, कुठलाही पूर्वपरिचय नसताना. त्या अनयजींचे पण मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. विशेष आभार मानायचे म्हणजे हे जे काही मी लिहिलं होतं ते पुस्तक रूपाने तुमच्यासमोर आलं, त्याला कारण आहे चेतक बुक्स आणि कुणाल हजेरी. आज काही अपरिहार्य कारणांमुळे कुणाल हजेरी इथे आलेले नाही आहेत, पण त्यांनी जे पुस्तकरूपी काम केलेलं आहे, खूप उत्तम क्वालिटीचं पुस्तक, मुखचित्र आणि म्हणजे मुखपृष्ठ केलेलं आहे. त्यांचे आर्टिस्ट, त्यांच्याकडचे सगळे तंत्रज्ञ, या सगळ्यांचा मी आभार मानतो. त्याचबरोबर चेतक बुक्स आणि माझ्यामध्ये जे दुवा झाले होते ते माझे दोन मित्र आहेत, कृपाल देशपांडे आणि परेश जोशी, यांचे मी आभार मानणार नाही, पण फक्त उल्लेख करतोय कारण आभार मानून त्यांना मी पर्क करणार नाही. दोघे जण इथं उभे आहेत. जनसेवाचे पण मी आभार मानतोय. आणि सगळ्यात जास्त जर आभार मानायचे असतील तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी जे सगळे माझ्या घरचेच आहात, तुम्ही इथे आलेला आहात. मला वास्तविक तुमच्यातच बसायला आवडलं असतं कुठेतरी, पण ते इथे मला इतकं अनकम्फर्टेबल होतं आहे, पण तरीही तुम्ही मला शुभेच्छा देण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी इथे आलेला आहात. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि पसायदानांनी कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रम झाल्यानंतर वरती 8व्या मजल्यावर भोजनाची सोय आहे, सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊनच मग जायचं आहे. हां, एक एक सत्कार करायचा राहिलेला आहे. आपला कार्यक्रमातला इतक्या छान एका याच्यामध्ये बांधलेलं त्या ऋचा कुलकर्णींचा सत्कार करायला मी स्मिताला मंचावर बोलवतो. निवेदन करणं किती अवघड आहे हे आता मला इथे येऊन कळतंय, त्यामुळे ऋचा तुमचे खूप खूप आभार. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणी.
बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. धन्यवाद.